देश भोईर। तो खेल की शुरुआत होती हुई पहले ओवर में गेंदबाजी के लिए सुरेश पारदी को बुलाया गया है, जबकि दोनों ही ओपनर बल्लेबाज राकेश प्रभु और उनका साथ देने के लिए संदेश भोईर। दोन्ही संघांना जिंकायचं आहे कारण अग्रक्रमावर त्यांना पोहोचायचं, त्यामुळेच हा मॅच देखील तितकाच महत्त्वाचा आहे। दुपारच्या सत्रामध्ये जेव्हा थोडंसं शांत क्रिकेट आहेत आणि या शांत क्रिकेटला कुठेतरी वेगळं वलय देण्याचं काम या दोन्ही संघातले खेळाडू करणार आहेत। पाहूया कुठला संघ वरचढ ठरेल आणि पहिल्या 3 षटकांसाठी आपण आमंत्रित करूया मायक्रोफोनवर मजरजी खान सरांना। थैंक यू मनीष सर। बीपीएल सीज़न 2 और ये जो मुकाबला है वो 44वां मुकाबला है, जिसकी शुरुआत होती है पहली गेंद के साथ सुरेश पारदी। पहली गेंद लोअर फुल टॉस गेंद और इस गेंद को देखने लॉन्ग ऑन की दिशा में खेला है वहां पर, और गजब का कैच वहां पर आफ्ताब का। ॲक्रोबॅटिक अटेम्प्ट बाय आफ्ताब आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं महत्त्व ठाऊक होतं। राकेश प्रभू ही प्राइसलेस विकेट मिळते, जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आफ्ताबचं पहिल्याच बॉलवर पहिला विकेट डाऊन। बिल्कुल बहुत बढ़िया कैच वहां पर आफ्ताब का, जिनके आने से रोशन हुए चिराग, सजदे में उनके झुक गया है देखो खुद आफ्ताब। कमाल का कैच। खरंच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या जवळच त्यांनी तो अटेम्प्ट केला आणि विश्वास न बसण्या इतका हा प्रयत्न तुम्ही रिप्लेमध्ये पाहू शकता। तुम्ही स्लो मध्ये तुम्हाला जाणवते हे मैदान किती सपाट आहे। खूप चांगला एफर्ट त्या ठिकाणी आफ्ताबचा आणि राकेश प्रभूला मात्र पहिल्याच बॉलवर परत जावं लागते। खरं तर निराशाजनक वातावरण तुम्हाला आता पाहायला मिळते ते म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतकर संघाच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये। जी बिल्कुल लोअर फुल टॉस गेंद थी, लॉन्ग ऑन की दिशा में उस गेंद को खेला था बल्लेबाज ने, लेकिन एक बार एक वहाँ गेंद के नीचे आ गया आफ्ताब। बहुत बढ़िया कैच, पहली गेंद के ऊपर सफलता दिलाते हुए गेंदबाज सुरेश पारदी। बड़ा विकेट गिरा है मनीष सर। पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर 2 क्षेत्ररक्षक मैदानाच्या बाहेर असतात, म्हणजेच काय इनफिल्डच्या बाहेर असतात असं तुम्हाला पाहायला मिळते। पण लॉंग ऑन मधून पण जवळपास तो वाईड होता आणि त्यानंतर वेगाने बॉलला फॉलो करत जजमेंटच्या आधारावर जबरदस्त झेल त्याने कंप्लीट केलेला आहे आणि खरं तर ताकदीचा अभाव जाणवला राकेश प्रभूच्या या स्ट्रोकमध्ये। आपण पाहिलं तर एलिव्हेशन मिळालं होतं पण ताकद मिळाली नव्हती, त्याचमुळे मात्र बॉल सीमारेषेच्या आतच राहिल्या आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय तो म्हणजेच भावेश बजागे। इस बार बहुत बढ़िया गेंद वहां पर देखना है, सही तरीके से मिडल किया उस गेंद को संदेश ने। 1 रन आएगा इस गेंद के ऊपर, खाता खुलता हुआ। महत्त्वाचं आहे या अगोदरच्या बॉलवर विकेट गेली होती, त्यामुळेच कुठेतरी आता हळूहळू या सामन्यामध्ये पकड मजबूत करण्यासाठी वेळ घेणं महत्त्वाचं आहे, वाट पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्यावेळेस बॉलला ड्राईव्ह केलं जातं एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये एका धावाच्या मदतीने कुठेतरी धावांना वेग देण्याचा प्रयत्न। भावेश बजागे इस बार सामना करेंगे इस बार ऑन दी अप खेलने की कोशिश की थी, वहां पर दिशा दिखाने की कोशिश की थी बल्लेबाज ने। अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर पहला ओवर सुरेश पारदी का, जहां हम देख रहे हैं कि पहली गेंद के ऊपर एक बड़ा विकेट हासिल किया, उसके बाद अच्छी गेंदबाजी। हा देखील एक चान्स होता, आउटसाइड एज लागून यष्टिरक्षकाला बीट करून बॉल मागे गेला होता आणि खरंच पुन्हा एकदा एक संधी चालून आली होती। कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ। पहिल्या बॉलवर विकेट गेल्यानंतर सुरेश पारदीचं कमबॅक हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे एनके स्पोर्ट्स टीमसाठी। इस बार देखना है सीधे बल्ले से इस गेंद को खेला है वहां पर, इनफील्ड के ऊपर से गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, गेंद 1 बाउंस में बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। पॉवर प्लेच्या षटकाला न्याय देणार हा चौकार आहे। त्याने पाहिलं होतं की खाली क्षेत्र आहे आणि धावा मिळू शकते, सरळ खेळले आणि या सरळ खेळताना मात्र खूप चांगली नजाकत पाहायला मिळाली। बॅटचा फेक 100% ओपन केला, बॉलला बॅटच्या मध्यावर घेतलं आणि या चौकाराच्या माध्यमाने धावांचा वेग वाढवलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 6 वर। जी बिल्कुल बहुत बढ़िया स्ट्रोक वहां पर संदेश के बल्ले से आता हुआ, चौके की मदद से स्कोर अब 6 रनों पर। इस बार देखना है फिर से बेहतरीन स्ट्रोक आता हुआ, इस बार कवर की दिशा में, कोई मौका नहीं, ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। जबरदस्त स्क्वेअर ड्राईव्ह, शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि बॉलला मात्र पॉइंट आणि कव्हरच्या मधोमधून चिरत पाठवले ते म्हणजेच स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी। बहुत ही बढ़िया कवर ड्राइव लगाया वहां पर संदेश ने, बैक टू बैक 2 गेंदों पर अब बेहतरीन स्ट्रोक आते हुए चौके की मदद से स्कोर अब 10 रनों पर पहुंचता हुआ। कुठेतरी 2013ला जो खेळाडू दमकम दाखवत होता तो दमकम पुन्हा एकदा 2021 आणि 22 मध्ये तुम्हाला पाहायला मिळते संदेशच्या बॅटमधून।
एक बार फिर से देखना है, इस गेंद को भी खेल दिया वहां पर वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में, दूर से खिलाड़ी आते हुए, लेकिन कोई मौका नहीं, ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। संदेश ज्या ठिकाणी फटकेबाजी करतो त्या ठिकाणी मात्र धावांचा पाऊस पडतोय असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौफेर फटकेबाजी तुम्हाला पाहायला मिळाली. स्क्वेअर तो विकेट देखील चांगलं खेळत आहेत. इन फ्रंट तो विकेट देखील चांगलं खेळतं. यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं होतं आणि जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन आणि तितकीच नजाकत या 4 धावांनी धावफलक पुढे जातोय आणि पोहोचतोय तो म्हणजेच 14 या आकड्यावर. जी बिल्कुल, पहले ओवर की समाप्ति पर स्कोर हम देखें तो 14 रन। पहली 3 गेंदें सुरेश पारदी की बहुत बढ़िया रही थी, लेकिन बाद की जो 3 गेंदें रही, जहां हमने देखा कि लगातार 3 गेंदों पर 3 बाउंड्री लगाई है संदेश ने, तो अच्छा ओवर घटता हुआ यहाँ पर जॉली स्पोर्ट्स कामतगर के लिए। हालांकि पहली गेंद पर बड़ा विकेट गिरा था, लेकिन उसके बाद बहुत बढ़िया बल्लेबाजी रही है। मतलब जी एका षटकामध्ये 6 बॉल्स असतात, म्हणजे का सुरुवातीचे 3 बॉल चांगले फेकून चालत नाही, तुम्हाला सर्व 6चे 6 बॉल चांगले फेकावे लागतात. या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर यश मिळालंय, त्यानंतर 2 सिंगल्स आलेत, पण बॅक टू बॅक 3 चौकाराची तिकडी कंप्लीट केली त्या ठिकाणी बॅटर संदेश भोईरने. देखिए बाद की जो 3 गेंदें थी मनीष सर, वो भी बहुत बढ़िया थी, लेकिन जो बैट्समैन है उन्होंने बहुत बढ़िया तरीके से खेला है, मेरिट पर उन्होंने बल्लेबाजी की है। एक्झिक्युशन प्रॉपर झालंय, शॉट सिलेक्शन प्रॉपर झालंय, स्क्वेअर तो विकेट फटकेबाजी झाली, त्याच्यासोबतच खूप चांगल्या पद्धतीने लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन रिजनमध्ये देखील तितकेच चांगले फटके संदेशचे पाहायला मिळाले. आणि खरंच मी या अगोदर देखील उल्लेख केला होता की 2013-14ला संदेश भोईरने चांगला खेळ केला होता आणि 7 ते 8 वर्षानंतर पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या भिवंडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून संदेश भोईर करतोय. गेंदबाजी के लिए अब दूसरे ओवर में कुमार को बुलाया गया है। अब तक इस टूर्नामेंट में कमाल की गेंदबाजी की है, 8 विकेटें अब तक हासिल की है कुमार ने, बहुत बढ़िया परफॉर्मेंस रहा है उनका। हालांकि अगर हम सिटी क्रिकेट की बात करें तो इतना वो अब सिटी क्रिकेट में टाइम नहीं दे पा रहे, लेकिन हम देख रहे हैं कि बीपीएल में जो उनका परफॉर्मेंस रहा है वो गजब का रहा है। दूसरा ओवर लेकर आते हुए सामना करेंगे भावेश बजागे। उसी बीच वहाँ पर देखना, इस गेंद को शफल होकर खेला है, वहाँ पर उमेश वहाँ मौजूद है, लेकिन नहीं पहुँच पाएंगे गेंद तक। 1 बाउंस में गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। जबरदस्त शफल आणि शफलच्या सोबतीला बॉलला स्विंग केलंय बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजरमध्ये. दुरून उमेश तरे बॉल अडवण्यासाठी येत होता, आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय. बघा शफल झाले होते, बॉलला स्विंग केलंय आणि बॅकवर्ड स्क्वेअर क्रीजरमध्ये बॉल हवेत होता. वाटलं होतं की तिकडे चान्स असेल की काय, पण क्षेत्ररक्षक नव्हता आणि उमेश तरेला बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय आणि या 4 धावांची वाढ झाली. अच्छा स्ट्रोक वहाँ पर भावेश के बल्ले से आता हुआ, चौके की मदद से स्कोर अब 18 रनों पर, 1 विकेट गंवाने के बाद। उसी बीच वहाँ पर देखना है कुमार की ये गेंद ऑफ स्टंप से काफ़ी बाहर रही थी, वाइट का इशारा आता हुआ, अतिरिक्त रूप में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई। एनके स्पोर्ट्स संघाने आजच्या दिवसामध्ये एक विजय नोंदवत कुठेतरी एक जबरदस्त सुरुवात केली होती, पण पुन्हा एकदा आपण या सामन्याचा उल्लेख केला तर आता संघ वेगळा आहे आणि गोलंदाजी करताना थोडासा मार खातोय गोलंदाज एनके स्पोर्ट्स टीमचा. इस बार बैठक स्ट्रोक खेलने की कोशिश वहाँ पर की, मिस टाइम स्ट्रोक है, 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। ऑन साइड की दिशा में बड़ा धमाका करने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने, लेकिन उतनी बेहतर टाइमिंग नहीं रही थी भावेश बजागे की। 1 रन जरूर आया इस गेंद के ऊपर, स्कोर 1 रन की मदद से अब आगे पहुँचता हुआ 20 रन, 1 विकेट गंवाने के बाद जॉली स्पोर्ट्स कामतगर। हलकासा स्लॉक करण्याचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळाला. टॉपेज घेत बॉल स्क्वेअर लेग रिजनमध्ये जाऊन लँड होतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली होती, 1 धावाची वाढ जरूर झाली. पुन्हा एकदा कुठेतरी कुमारच्या माध्यमातून शांत करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळतोय. जबरदस्त कमबॅक पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतोय कुमारच्या गोलंदाजीमध्ये. इस बार फुल टॉस गेंद वहाँ देखना है, कवर की दिशा में इस गेंद को खेला, आफ्ताब वहाँ मौजूद है, 1 ही रन आएगा इस गेंद के ऊपर। अच्छी फील्डिंग वहाँ पर रही है आफ्ताब की, जिस तरह से उन्होंने एक कैच पकड़ा है, राकेश प्रभु का बहुत ही खूबसूरत कैच पकड़ा है, इस बार अच्छी फील्डिंग। मेरिटवर खेळणं हा तुम्ही नंतर मुद्दा मांडला होता आणि या ठिकाणी मेरिटवर खेळ केला जातोय. उजव्याच्या बाहेर फुलटॉस होता, त्याला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळले, चांगली फलंदाजी या ठिकाणी. इस बार स्विच हिट किया है, देखना है गेंद जाएंगी बाउंड्री के बाहर। इस बार बढ़िया स्ट्रोक एक बार फिर से आता हुआ वहाँ पर भावेश बजागे के बल्ले से इम्प्रोवाइज स्ट्रोक खेला, इस बार स्विच हिट। शॉट बनत नाही तर कधी कधी शॉट बनवावे लागतात आणि शॉट बनवताना कधी कधी रिस्क घ्यावी लागते. यावेळेस उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, थर्डमॅन रिजनमध्ये बॉलला एलिव्हेट केले उलट दिशेने खेळताना स्विच शीटच्या माध्यमातून आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक वेगाने पुढे सरसवतोय आणि एक चांगल्या पोझिशनमध्ये जाऊन पोहोचतोय आणि आकडा आहे तो म्हणजेच 25. जी बिल्कुल, उसका कारण ये है कि दोनों ही बल्लेबाज संदेश भोईर और भावेश बजागे बहुत बढ़िया बल्लेबाजी करे। हम भावेश की बात करें तो सिटी इमर्जिंग में इस वक्त वो बहुत बढ़िया परफॉर्मेंस दे रहे हैं और अब बीपीएल में जॉली स्पोर्ट्स कामतगर के लिए बढ़िया बल्लेबाजी करते हुए। लोअर फुल टॉस गेंद वहाँ स्लाइस किया, इस गेंद को देखना है, गेंद के पीछे दौड़ा जा रहा है
और ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। गजब की बल्लेबाजी यहाँ देखने को मिलती हुई भावेश बजागे द्वारा। काय जबरदस्त स्लाइस केलं या बॉलला. रिप्लेमध्ये आपण पाहूया. बॉलमध्ये तितकीशी खराबी नव्हती. लोवर फुलटॉस होता. शरीरापासून दूर अवे फ्रॉम द बॉडी येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्लाइस केलं जातं बॉलला. खाली क्षेत्र आहे. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. डीपमध्ये आणि त्याच गोष्टीचा फायदा या ठिकाणी झालाय. बघा आपण पुन्हा एकदा रिप्ले पाहू शकतो. गुडघ्यावर खूप चांगला बॅलन्स केलाय. पायांची स्ट्राईड मोठी करून हा शॉट एक्झिक्यूट केलाय आणि या 4 धावांची वाढ आपल्या धावफलकामध्ये केली आहे. तो अच्छी बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है दोनों ही बल्लेबाजों द्वारा। इस बार लंगन की दिशा खेला है और ये गेंद भी जाएंगी बाउंड्री के बाहर। देखना है क्या इशारा आता है वहां से एम्पायर्स का। 6 रनों का इशारा। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर। लगातार 2 गेंदों पर 2 बाउंड्री, लेकिन इस बार 6 रनों के लिए गेंद को बाउंड्री के बाहर कर दिया है। 460 क्रमांकाचा हा षटकार तुम्ही आता पाहिलाय. जबरदस्त एलिव्हेशन या बॉलला दिलंय. बॉलला फोर्स केलं होतं काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन रिजनमध्ये. त्या ठिकाणी या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 35 धावा. मजरजी, नक्कीच एका गोष्टीचा मी उल्लेख करेन की या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये ऑल इंडिया आयकॉन खेळत आहेत, पण या ठिकाणी ऑल इंडिया आयकॉन राकेश प्रभू बाद झाल्यानंतर मात्र या भिवंडीतल्या खेळाडूंनी मात्र दमखम दाखवलाय. देखिए कल जब इंटरव्यू ले रहे थे हरे सर, तो राहुल जुगाड़िया ने ये कहा था कि जो भिवंडी के जो खिलाड़ी है और जो बीपीएल है, उन्होंने कहा था कि बीपीएल में किसी आइकॉन खिलाड़ी की ज़रूरत नहीं, क्योंकि भिवंडी के जो खिलाड़ी है उनके अंदर ही इतना टैलेंट है। कारण व्यस्त क्रिकेट खेळलं जाते. 365 दिवस क्रिकेट खेळलं जातं भिवंडी परिसरामध्ये आणि त्यामुळेच सर्व खेळाडूंना जास्तीत जास्त अनुभव आहे मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा. आणि जितका जास्त तुम्ही स्पर्धात्मक क्रिकेट खेळाल तितका तुमचा अनुभव वाढत जातो, वृद्धिंगत होत जातो आणि तोच अनुभव या ठिकाणी वापरला जातोय. संदेश भोईर जो कुठेतरी काळाच्या पडद्याआड गेला होता, स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता, तो 14 धावांवर खेळतोय 5 बॉलचा सामना करत. आणि भावेश बजागे त्याला खूप चांगली साथ देतोय. 6 बॉल्स घेतल्याने 20 धावा बनवल्यात आणि सांघिक धावसंख्या 17.50 च्या धावगतीने 1 गडी बाद 35 धावा. जॉली स्पोर्ट्स कामतकर. जी बिल्कुल, यहाँ पर अगर हम 2 ओवर की समाप्ति पर स्कोर देखें तो बहुत बढ़िया नज़र आ रहा है। 35 रन पहले ओवर में, जहाँ सुरेश पारदी के ओवर में 14 रन है, उसके बाद कुमार उन्होंने भी काफ़ी रन दिए, 21 रन। एक बार फिर से सुरेश पारदी को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। महत्त्वाचं आहे कारण यावेळेला बॉलर्स चूज करणं, ऑप्शन यूज करणं महत्त्वाचं आहे. ओव्हर द विकेटनं सुरेश पारधी पुन्हा एकदा चकवण्याचा प्रयत्न. चकवा देणारा बॉल या ठिकाणी हाताळलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर हा बॉलची हाताळणी. जबरदस्त सुरुवात या तिसऱ्या षटकाची. जी बिल्कुल, बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर सुरेश पारदी की। ये देखिए किस तरह से बल्लेबाज संदेश को बीट कराया था इस गेंद के ऊपर, बाहर की तरफ इस गेंद को निकाला था और क्रॉस दी लाइन खेलने की कोशिश की थी वहाँ बल्लेबाज संदेश भोईर ने। डॉट गेंद के साथ ओवर की शुरुआत होती हुई। पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉल मात्र पिचच्या अवतीभोवती घरंगळतोय. त्या ठिकाणी यष्टीरक्षक येऊन बॉल स्टॉप करेल तोपर्यंत एकदम इथे आणि कुठेतरी आता आपल्या ट्रॅकपासून बदल करतोय. कारण या अगोदर पाहिलं तर आपण चौफेर फटकेबाजी करत होतो संदेश, पण या पहिल्या 2 बॉल वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळेच अपयश येते. जी बिल्कुल, ये जो पहली 2 गेंद रही थी सुरेश पारदी की, बहुत बढ़िया गेंद रही थी। हालांकि पहले ओवर में उनकी जो 3 गेंदें रही थी वो भी बहुत बढ़िया रही थी, लेकिन जो बाद के 3 ओवर में जो 3 बाउंड्री आई थी वो भी अच्छी गेंदें रही थी, लेकिन वहाँ पर संदेश भोईर ने हर गेंद पर बढ़िया स्ट्रोक लगाया था। धावसंख्या झाल्या जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमची 1 गडी बाद 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट्स. आणि अजूनही भावेश पवारचं येणं बाकी आहे, ज्याने मात्र कालच्या संध्याकाळच्या सामन्यामध्ये कहर बरसवला होता. तर आता मात्र विकेट फॅक्टर देखील तितकाच महत्त्वाचा आहे, पण धावांना अंकुश लावणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. NK स्पोर्ट खांडवा संघाला दोन्ही संघ मात्र वरचढ येण्यासाठी प्रयत्न करत आहेत गुणतालिकेवर. ओव्हर द विकेटनं सुरेश. हो, यावेळेस मात्र खूप चांगला स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतील, पण मात्र बॉल जातोय सीमा रेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर एक बार फिर से आता हुआ भावेश बजागे के बल्ले से। ये देखिए किस तरह से ये बाउंड्री लगाई वहाँ पर भावेश ने। गेंद बहुत बढ़िया रही थी, वाइड यॉर्कर किया था, लेकिन गजब का स्ट्रोक वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए। चौके की मदद से स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 40 रनों पर। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर देखने को मिल रही है भावेश और संदेश द्वारा। यावेळेस स्टॉपेज आहे. यष्टीरक्षकाच्या वरून बॉल फ्लाय होतोय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. यष्टीरक्षकाच्या मागे फक्त एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. 1 धावेची वाढ. धावसंख्या जाते ती म्हणजेच 41 आकड्यावर. ही गोलंदाजी सुरेश पारदीची आहे, ज्याला भिवंडी एक्सप्रेस म्हणून संबोधलं जाते आणि ती एक्सप्रेस अजूनही थांबत नाही. अजूनही 2022 मध्ये देखील तिचा वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, यहाँ पर सही कहा आपने कि सुरेश पारदी एक बहुत बढ़िया गेंदबाज है, लेकिन उनके सामने जिस तरह से बल्लेबाजी कर रहे हैं भावेश बजागे, उनके अंदर भी हम देख रहे थे काफ़ी टैलेंट है। जैसे कि मैंने कहा कि सिटी इमर्जिंग में उनका जो परफॉर्मेंस है इस साल बहुत बढ़िया है। ओव्हर द विकेटनं सुरेश.
फुलटॉस आहे. फुलटॉस बॉलला न्याय देता आला नाही आहे. बॉल जातोय तो म्हणजे वाईडिश मिडविकेट रिचमध्ये त्या ठिकाणी बॉल अडवण्या अगोदर दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला होता. थोडासा फंबल झाला आणि दुसऱ्या धावेला तिसऱ्या धावेमध्ये परावर्तित केलं जात आहे. आखो मी इशारा झालाय, गफलत झाली आहे नजरेमध्ये आणि त्यानंतर मात्र फलंदाजांनी खूप चांगला उपयोग घेतलाय. 3 धावांची वाढ, 3 धावांच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वर. बिल्कुल, बहुत बढ़िया कमेंट देखने को मिल रहा है दोनों खिलाड़ियों के बीच में। जहाँ देखा कि इस गेंद के ऊपर बड़ा हिट नहीं आया, पहले सिंगल को डबल में कन्वर्ट किया, वहाँ पर देखा कि थोड़ा सा लेजी रिवेट रहा, उसके बाद 3 रन दौड़कर पूरे किए। ये देखिए वहाँ पर तुषार मौजूद थे, 3 रन आए इस गेंद के ऊपर। स्कोर 3 रनों की मदद से आगे पहुँचता हुआ 44 रनों पर। महेंद्र मागे देखील सांगतोय क्षेत्ररक्षकांना की शांत राहा, अजूनही काय सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली नाही आहे. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येऊन बॉल अडवेल तोपर्यंत मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केलेलं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. जुल्फिकारचं जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी आपल्या संघासाठी आणि कुठेतरी आता धावांचं जर पाहिलं तर धावा पूर्ण केल्या गेल्या तर एकूण पुन्हा एकदा 3 धावा, बॅक टू बॅक 3 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत आणि खरंच हे डेडिकेशन लेवल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाजांचं. जी बिल्कुल, एक बार फिर से 3 रन वहाँ पर पूरे किए हैं। ये देखिए इस वक्त हमसे जुड़ते हुए खाड़ी पार की आन बान शान कलाम खान और शादत शेख भी उनके साथ है खाड़ी पार के। वेलकम कलाम खान जी और शादत भाई, आपका इस्तकबाल है बीपीएल सीज़न 2 में। तीन ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो अब तक जो बना है 47। आइए अब बचे हुए 3 ओवर में किस तरह से खेल रहता है ये सब कुछ बताएंगे कुणाल दाते सर, आईपीएल और बीपीएल में इस वक्त हमारे साथ, और अजय घरत सर ने मैं कहूँगा उनको अजय ग्रेट सर। बहुत बहुत शुक्रिया मज़हर खान। अच्छी स्थिति में इस समय जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम 47 पर 1 3 ओवर के पश्चात ड्रिंक्स ब्रेक हुआ है और रन बनाने का जो औसत है वो लगभग 16 के करीब 15.67 रन प्रति ओवर। कुणाल, ये बहुत अच्छा करंट रन रेट है और इसी रफ्तार से चलते रहेंगे तो 6 ओवर्स में 94 रन, जो कि एक बहुत ही बड़ा टोटल रहेगा। हो, अगदी बरोबर आहे अजयजी. ज्या पद्धतीने खेळलेले आहेत अशाच पद्धतीने खेळ राहिला तर एक चांगलं टार्गेट सेट करू शकतात आणि पहिल्याच 3 ओव्हरमध्ये 47 धावा आल्यात फलकावर. जॉली स्पोर्ट्स आणि एन के स्पोर्ट्समध्ये हा सामना आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर चांगली बॅटिंग आतापर्यंत या फलंदाजांनी केली आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती असेल की रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली राहिलेली आहे. या भिवंडी प्रीमियर लीगचे प्रणेते अल्ताफ बाली सर इथे उपस्थित होत आहेत, त्यांचं स्वागत आहे. BC4 कमिटीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्यासमोर 47 धावा झाल्यात. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. कहीं ना कहीं बल्लेबाजों की ये भी रणनीति है कि जितने ज़्यादा हो सके उतने ज़्यादा रन्स भागकर बना लिए जाए। यदि रनआउट के रूप में विकेट भी गिरता है तो उसका कोई ज़्यादा मलाल नहीं रहेगा, क्योंकि भावेश पवार का आना बाकी है। 47 रन बने हैं। नया ओवर लेकर साइबान फक्की पुल करने की कोशिश, हवा में गेंद और एक आसान सा कैच। अजीत ने कोई गलती नहीं की, विकेट का पतन होता हुआ अखेर महत्त्वाचं यश मिळालंय. अजितच्या हातामध्ये हा झेल आणि विकेट मिळत असताना 47 रन झाले होते. 3 ओव्हरचा खेळ संपला. दुसरा फलंदाज भावेश बजागे या अगोदरच्या मॅचमध्ये चांगला खेळला होता. याही मॅचमध्ये 28 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून आणि आता भावेश पवार मैदानामध्ये जाईल भावेशची जागा घेण्यासाठी. आक्रमण नक्की होईल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 47 धावा. चौथ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर यश मिळून दिलंय बॉलिंगमध्ये साहेबान फक्की. एक भावेश चले गए हैं, दूसरे भावेश मैदान के अंदर आते हुए, और भावेश बजागे ने मैं समझता हूँ कि अपने प्रतिभा के साथ न्याय किया है। इस टूर्नामेंट में पहले मैच में भी 24 रनों की एक अच्छी पारी खेली थी उन्होंने, नाबाद रहे थे, चेस करते हुए वो पारी खेली थी, और आज पहले बैटिंग करते हुए अच्छा स्टार्ट दिया है उन्होंने अपनी टीम को. आणि भावेश पवारने 86 धावा केलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये. म्हणजे आपण पाहतोय की जेवढे काही स्टार खेळाडू आहेत त्या सर्व स्टार खेळाडूंच्या नावासमोर 100 नंतर आतापर्यंत पूर्ण झालेलेच आहेत BPLमध्ये. मागच्याच मॅचमध्ये महेंद्र मागेला तुम्ही पाहिलं, चिरागला तुम्ही पाहिलं, आणि आता तोच प्रयत्न भावेशने करायला हवा. स्ट्राइक के समय संदेश के पास बल्लेबाज से काफ़ी ज़्यादा दूर रखने का प्रयास, वाइड गेंद, स्कोर बढ़ता हुआ 48 रन 2 विकेटों के नुकसान पर. भावेश पवार 2 मैच जिताऊ पारियां खेल चुके हैं. कल भी जिस तरह से आखिरी ओवर में 19 रन चाहिए थे, 3 गेंदों पर लगातार 3 छक्के लगाए उन्होंने अल्पेश चौधरी के ओवर में, और एक और शानदार पानी उनकी रही.
इस बार उठा के खेल दिया है, गैप में खेला है, फील्डर की कोशिश अच्छी थी लेकिन रोक नहीं पाए। 4 रन। चांगलं टायमिंग संदेश लॉफ्ट करत असताना काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या दिशेने डीपमध्ये क्षेत्ररक्षक होता, परंतु तो पोहोचण्याच्या अगोदर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. काय टायमिंग होते या फटक्यामागे अजय, आणि या टायमिंगच्या जोरावर अर्धशतक देखील पूर्ण झालंय. धावा झाल्यात 52. जी हाँ, गेंद भी थोड़ी कमज़ोर थी, ये ओवर पिच गेंद थी, उसका पूरा फ़ायदा उठाया है. टाइमिंग तो अच्छी थी लेकिन प्लेसमेंट भी बहुत बढ़िया था. 2 खिलाड़ियों के दरमियान से गेंद को खेला है. संदेश भी अच्छी बैटिंग करते हुए 22 पर पहुंच चुके हैं. फिर से बहुत ही बढ़िया टाइमिंग के साथ इस बार और भी बेहतर स्ट्रोक. 6 रन. ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावर तुटून पडला. स्लॉटमध्ये बॉल प्लॉटच्या बाहेर पाठवत असताना काय भव्य टायमिंग पाहायला मिळालं. यावेळेला तर क्षेत्ररक्षकाला जागाच नव्हता हा बॉल अडवण्यासाठी, आणि ज्या पद्धतीने बरसलाय संदेश, मी कौतुक करेन. विकेट आताच गेलेली आहे भावेश बजागेची, परंतु मैदानामध्ये सेट बॅट्समन आहे. संदेशने बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवल्या. 58 धावा हा षटकार. और मेरा अक्सर ये मानना रहा है कि संदेश भोईर कहीं गुना बेहतर खिलाड़ी है. जिस तरह का प्रदर्शन उनका रहा है भिवंडी के सिटी क्रिकेट में, मैं समझता हूँ कि उससे भी बेहतर दर्जे के वो खिलाड़ी है और आज वो दर्जा यहाँ पर सिद्ध करते हुए 28 पर पहुँच चुके हैं. मात्र 10 गेंदों का सामना किया है. भावेश बजागे ने भी 10 गेंदों में 28 रन बनाए. तो स्ट्राइक रेट के मामले में बल्लेबाज बहुत ही आगे नजर आ रहे हैं जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के. रन संख्या 58, 2 विकेटों के नुकसान पर. साइबान फकी को पहली गेंद पर विकेट मिला लेकिन अब महंगे साबित होते हुए. 280च्या स्ट्राईक रेटने दोन्ही फलंदाज खेळलेले आहेत, हे मात्र विशेष. आणि सध्या तसाच खेळ अपेक्षित होता या बॅट्समन कडून, आणि तसा खेळ सध्या केलेला आहे. इस बार स्विंग किया ऑन साइड में, फिर से प्लेसमेंट बढ़िया है लेकिन उतनी ही शानदार फील्डिंग डिप स्क्वायर लेग पर. इस बार केवल 1 ही रन मिला है. स्वीप शॉट, स्लॉक स्वीप शॉट हे चांगले फटके आहेत, सातत्याने येत असतात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जास्त शफलून खेळले जातात आउटसाईड द ऑफ स्टंपवरून, आणि आतापर्यंत ते चित्र पाहायला मिळालंय. भावेश आता मैदानामध्ये आलाय. चांगले फ्रेंड्स आहेत 2 खेळाडू. आपण पाहतोय थोडीशी चर्चा सुरू होती दोघांमध्ये, आणि आता भावेश कसा खेळेल. जहां महेंद्र मागे और भावेश पवार धनेश 11 के लिए खेलते हैं भिवंडी के सिटी क्रिकेट में, लेकिन ये अलग तरीके का टूर्नामेंट है, भिवंडी प्रीमियर लीग. अपील, लेकिन अपील में कोई ज़्यादा आत्मविश्वास नहीं था, थोड़ा सा उत्साह ज़रूर था. अच्छी गेंद रही. हो, चांगला बॉल होता. ज्या पद्धतीने भावेशच्या विरुद्ध पहिलाच बॉल वेगाने टाकला आणि शरीराचा वेध घेतला, इथे डॉट बॉल येतोय. ज़्यादा ताकत से खेलने का प्रयास नहीं किया. बल्ले का अंदरूनी किनारा लगा है, गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, वहाँ पर प्रोटेक्शन मौजूद है. सिंगल लेते हुए भावेश पवार, भावेश का खाता खुला और इसके साथ ही ये चौथा ओवर समाप्त होता हुआ. स्कोर है 60 रन 2 विकेटों के नुकसान पर. जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम टॉस हारकर पहले बल्लेबाजी करती हुई. एक हाई स्कोरिंग मुकाबला ये नज़र आ रहा है कुणाल, और सामने वाली टीम चेज करने में कहीं ना कहीं माहिर है क्योंकि उनके पास चेज मास्टर है माइटी महेंद्र मागे. हो, अगदी बरोबर आहे. आणि टॉस जिंकल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद मगाशी दिसत होता की चेस करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. 60 धावा झाल्यात. पहिल्या 2 मॅचमध्ये आपण पाहिलं 4 ओव्हरमध्ये 50-50 धावा झाल्या होत्या. हा तिसरा सामना आपल्यासमोर रंगतोय जिथे 4 ओव्हरमध्ये पहिल्या डावामध्ये 60 रन आलेले आहेत. 15च्या सरासरीने बॅटिंग केलेली आहे मॅचमध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगरने. दोन्ही फलंदाज भावेश बजागे आणि त्यानंतर आपण पाहिलं संदेश भोईरने दमखम दाखवलाय. 28 धावांची खेळी भावेश बजागेने केली. 10 बॉल त्याने फेस केले. 11 बॉलमध्ये 29 रनवर खेळतोय संदेश भोईर, आणि भावेश आता नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय भावेश पवार, ज्याने 2 बॉलमध्ये 1 रन आतापर्यंत केली आहे. पहला विकेट शून्य पर गिरा था. पहली गेंद पर लाजवाब कैच डाउन द ग्राउंड देखने को मिला था आफ्ताब द्वारा, और उसके बाद 47 रनों की एक अच्छी पार्टनरशिप देखने को मिली संदेश भोईर और भावेश बजागे के बीच में. तीसरे विकेट के लिए अभी तक 13 रनों की पार्टनरशिप हो चुकी है. उसमें ज़्यादा योगदान संदेश भोईर का है. भावेश पवार 1 पर बैटिंग करते हुए. नया ओवर लेकर कुमार जाने दिया, दिशा इन गेंद है. अब यहाँ पर कुमार जो है वो काफ़ी अनुभवी गेंदबाज है, लेकिन उनकी भी कड़ी परीक्षा रहेगी. भावेश पवार बहुत ज़बरदस्त फॉर्म में नजर आए हैं BPL सीजन 2 में. हो, ही कठीण परीक्षा असेल. ज्या फॉर्ममध्ये भावेश पवार आहे, पहिल्याच बॉलवर थोडासा दबाव दिसला कुमारवर. कट करने की कोशिश, इस बार पैरों में कोई ज़्यादा हलचल नहीं थी, बल्ले के काफ़ी अंदर लगी. हालांकि वहाँ पर हम देखें तो सिंगल मिल सकता था, लेकिन मुझे लगता है कि भावेश पवार ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक अपने पास रखना चाहते हैं, जिस वजह से पिछले ओवर की अंतिम गेंद पर उन्होंने दुक्का नहीं लिया था, 1 ही रन से संतुष्ट हुए थे.
हो, अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो, त्याच्यामुळे इथे आक्रमणच होईल ही अपेक्षा आता प्रेक्षक करू शकतात. इस बार लंबा हिट, ये चली स्टेडियम के बाहर. क्या ये सबसे लंबा सिक्सर है? मुझे तो लगता है कि है. हो, असू शकतो. ज्या पद्धतीने हा फटका आलाय, मी मगाशीच उल्लेख केला, आता अटॅकिंग क्रिकेट प्रेक्षक अपेक्षा करू शकतात भावेशकडून, आणि त्याने त्याच्यासाठीच या अगोदरच्या बॉलवर सिंगल घेतली नव्हती आणि इथे फसला मी म्हणेन. ऑफ कटरचा वापर होता, बॉल जसा फिरला तसाच बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणि हा उत्तुंग षटकार येतोय भावेशच्या बॅटमधून. 6 रनों से स्कोर उछलता हुआ जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम का 67 रन 2 विकेटों के नुकसान पर 67 फॉर 2. अभी भी हम देखें तो 10 गेंदे पारी में शेष है, और यदि ज़्यादा से ज़्यादा गेंदे भावेश पवार खेलेंगे तो शायद हो सकता है कि 100 रन भी देखने को मिले. ऑफ कटर गेंद ज़रूर थी, लेकिन थोड़ा समय मिला भावेश पवार को, उसका फ़ायदा उठाया. इस बार आगे रखा, ड्राइव कर दिया है. बढ़िया कोशिश, बहुत अच्छा एफर्ट वहाँ पर तुषार द्वारा निश्चित रूप से बाउंड्री बचाई है. स्ट्रेटिश लॉन्ग ऑन की तरफ पहुंचे, लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डिंग कर रहे हैं और ज़रूर 2 रनों का बचाव किया है. 2 रन मिले भावेश पवार को. रन संख्या अब 69 रन 2 विकेटों के नुकसान पर. एक बड़े स्कोर की तरफ अग्रेसर जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम इस मैच में. घुमाया, सोच अच्छी है मैं समझता हूँ कुमार की, जिस तरह से वो ऑफ कटर्स डाल रहे हैं जो कि लेग कटर हो रही है उनकी गेंदें बायत के बैट्समैन के लिए, और थोड़ा दूर भी रखने की कोशिश कर रहे हैं भावेश पवार से. हो, अगदी बरोबर आहे. ऑफ कटरचा वापर, लेफ्ट हँडेड बॅट्समनसाठी लेग कटर बाहेर निघतोय, चांगली गोलंदाजी. और ये फुल, ये कमजोर गेंद, गगनभेदी स्ट्रोक, वाइडिश डिप मिड विकेट के ऊपर से 6 रन. लेंथ मध्ये चूक झाली, फुल टॉस झाला, परावर्तित केला षटकारामध्ये भावेशने. हा या स्पर्धेतला 463 क्रमांकाचा हा षटकार. पुन्हा एकदा त्याच ॲक्शनने बॉल टाकायचा होता, परंतु फुल टॉस, आणि हा मेजवानीचं स्वरूप होता भावेशसाठी. त्याच्या बॅटमधून षटकार. टीमची धावसंख्या 75. 75 पर 2. भावेश पवार और साथ में महेंद्र मागे, ये 2 खिलाड़ी ऐसे हैं इस समय भिवंडी क्रिकेट में, इनको जल्द से जल्द आउट करना बहुत ज़रूरी होता है, नहीं तो फिर ये आपको मैच से आउट कर सकते हैं. एक और छक्का. छक्कों की बारिश शुरू कर दी है इस मैच में भी भावेश पवार ने. उनका ये तीसरा सिक्सर, और कुमार काफ़ी महंगे साबित होते हुए इस ओवर में. स्कोर उछलता हुआ 81 रन 2 विकेटों के नुकसान पर. क्रीजच्या भरपूर आतमध्ये जाऊन बॅटचा स्विंग पहा, काय षटकार त्याने ठोकलाय. मायरा स्पोर्ट्स आणि राईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स दोन्ही टीमच्या कॅप्टननी तयार राहायचं. टॉस बॉक्समध्ये यानंतर केला जाईल टॉस. काय षटकार इथे भावेशच्या बॅटमधून खोलीमध्ये जाऊन क्रीजच्या, आणि त्याच्या बॅटमधून या अँगलने तुम्ही पाहताय हा फटका. 6 धावा मिळतात. टीमची धावसंख्या 81. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. कुणाल, मुझे कहीं ना कहीं ऐसा लगता है कि भावेश पवार या फिर महेंद्र मागे जैसे बल्लेबाज जब आपके सामने आते हैं तो कहीं ना कहीं आपको जहनी तौर पर ज़्यादा मजबूत रहना पड़ेगा इन जैसे बल्लेबाजों के विरुद्ध गेंदबाजी करने के लिए, क्योंकि हमने देखा कि बॉलर तो बहुत अच्छे हैं, कुमार कई सालों से खेल रहे हैं, लेकिन जिस लेंथ पर बॉलिंग की उन्होंने वो कहीं ना कहीं निराशाजनक. फुल टॉस गेंदे की. हो, अनुभव आहे कुमारकडे, परंतु त्याच्या 2 ओव्हरमध्ये 42 धावा आलेल्या आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. भावेशच्या विरुद्ध त्याने खूप चांगले ऑफकटर टाकले पूर्वी, परंतु त्यानंतर जे फुलटॉसमध्ये परावर्तित झाले त्याच्यावर भावेश तुटून पडला, आणि या ओव्हरमध्ये देखील धावा खोऱ्याने आल्या. 5 ओव्हरचा खेळ संपला. 81 धावा झालेल्या आहेत. अगदी बरोबर उल्लेख केला अजय तुम्ही की अनुभव तुमच्याकडे आहे. भावेशच्या विरुद्ध थोड्याशा वेगळ्या रणनीतीने उतरणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये भावेशसारखे फलंदाज असतील, महेंद्रसारखे फलंदाज असतील, या स्पर्धेमध्ये बिलालसारखा फलंदाज असेल, खोऱ्याने रन करतायत आणि चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. जी हाँ, और ये बात हम भी समझ सकते हैं कि भावेश जैसे बल्लेबाज के सामने गेंदबाजी करना उतना आसान नहीं होता है, लेकिन आपको अच्छे से होमवर्क भी करना चाहिए कि क्या उनकी खामियां है और क्या खूबियां है, उसको जहन में रखते हुए गेंदबाजी करना बहुत ज़रूरी. एक प्लान उनके विरुद्ध ज़रूर होना चाहिए जब आप बॉलिंग करने के लिए आते हो. वो प्लान तो ज़रूर था वहाँ पर कि ऑफ कटर डालने हैं, लेकिन एक ही तरह की गेंदबाजी नहीं की जा सकती है, और उसमें भी एग्जीक्यूशन उतना अच्छा रहा नहीं. अंतिम ओवर लेकर उमेश तरे. फुल लेन गेंद सीधे बल्ले से ड्राइव किया है. 1 रन, और संदेश को भी पता है कि उनको क्या करना है. आसानी से सिंगल ले लिया, फिर से स्ट्राइक दे दी है उन्होंने भावेश पवार को, जो 21 पर बैटिंग कर रहे हैं. संदेश खेल रहे 30 रन बनाकर. टीम का स्कोर है 82 रन 2 विकेटों के नुकसान पर. डगआउटमधून नक्की टाळ्या येतील भावेश पवारसाठी, कारण 100 रन त्याने देखील पूर्ण केलेले आहेत या स्पर्धेमध्ये. 107 धावा त्याच्या झालेल्या आहेत. चांगली बॅटिंग तो सातत्याने करत आला या स्पर्धेमध्ये.
मेरे ख्याल से 11वें बल्लेबाज है इस बीपीएल में जिन्होंने 100 रन बनाए हैं, 100 या फिर उससे अधिक रन्स। लीडिंग रन स्कोरर है बिलाल शेख, 255। अच्छी गेंद है ये, क्या दूसरा रन लेना चाहेंगे? मौका नहीं है वहाँ पर। सही सोच भी फील्डर की, थ्रो किया उन्होंने विकेट कीपर महेंद्र के पास। अजय, तुम्ही 255 धावांचा उल्लेख केला, म्हणजे पहा ना, या बीपीएल मध्ये सर्वाधिक धावा त्याने उभारलेल्या आहेत. काय खतरनाक बॅटिंग केली आहे त्याने. जी हाँ, हर मैच में अच्छा प्रदर्शन रहा है। भावेश पवार, जॉली स्पोर्ट्स कामतगर, ये देखिए 104 रन अभी तक, और स्ट्राइक रेट क्या गजब का है, केवल 28 गेंदें खेली उन्होंने। हवा में है गेंद, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी गेंद के नीचे, बढ़िया कैच आफ्ताब द्वारा। बहुत अच्छी फील्डिंग कर रहे हैं आफ्ताब अपनी टीम के लिए। राकेश प्रभु का भी जो एक असंभव सा लगने वाला कैच था वो उन्होंने लपका, और ये तो उनके लिए बहुत आसान कैच था। अच्छी बल्लेबाजी करने के बाद आउट हुए हैं संदेश भोईर। हो, आफ्ताबने आज चांगल्या कॅचेस पकडलेल्या आहेत. पहिल्याच बॉलवर एक राकेशचा झेल त्याने पकडला अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि यानंतरचा होणारा सामना आहे मायरा स्पोर्ट्स आणि रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे आणि इथे फलंदाज बाद होईल. हालांकि रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स टीम की चुनौती तो लगभग ख़त्म ही हो गई है इस टूर्नामेंट में, लेकिन अपने प्रतिष्ठा के लिए उनके खिलाड़ी ज़रूर मैदान में उतरेंगे अगले मैच के लिए। माहिरा स्पोर्ट्स के पास अच्छा चांस है, बाउंस बैक अच्छा किया है उन्होंने। संदेश का तालियों के साथ अभिवादन किया गया है प्लेयर्स पेविलियन में। 30 रन बनाकर आउट हुए। टीम का स्कोर इस समय 83 रन 3 विकेटों के नुकसान पर। उमेश तरे की तारीफ करनी होगी जिस तरह से अभी तक गेंदबाजी की है इस आखिरी ओवर में। नए बैटर आए हैं मुकेश मते, लेकिन स्ट्राइक है भावेश पवार के पास। 3 गेंदें पारी में शेष। वाइड यॉर्कर की कोशिश, लेकिन दिशाहीन हो गई। प्लान बनाया गया है भावेश पवार के विरुद्ध। इससे पहले भी एक गेंद भावेश पवार ने खेली है इस ओवर में, वो भी ऑफ स्टंप के बाहर की फुल लेंथ गेंद थी। अगले मैच के टॉस के लिए आना है माहिरा स्पोर्ट्स के कैप्टन और रईस बिल्डर्स एंड डेव्हलपर्स के कैप्टन। आणि अजय, 200 वाईट बॉल आतापर्यंत या स्पर्धेमध्ये झालेले आहेत. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते साहेबा मोमीन यांच्याकडून. बेहतरीन यॉर्कर, अपील हो रही है लेग बिफोर के लिए, लेकिन अंपायर की सहमति नहीं। दूसरे के लिए पलट चुके हैं भावेश पवार, और देखते ही देखते 2 रन पूरे। लेग 22 का इशारा। लेग बाईचा इशारा तर आलेला आहे, परंतु चांगला बॉल होता. या बॉलवर तुम्ही वाचू शकता. थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला निर्णय पंचांचा मी म्हणेन. जी हाँ, सटीक निर्णय मैं समझता हूँ, क्योंकि हम यहाँ से देखते हैं तो हमें ऐसे लगा था कि शायद स्टंप्स के सामने होंगे, लेकिन नहीं, अंपायर इज़ द बेस्ट जज, और वाकई में वो वहाँ पर दिखाते हुए शकील कोटी। 2 रनों से स्कोर आगे बढ़ा, 86 रन। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। इस बार कदम चूक गए हैं। तीनों स्टंप्स अंपायर को दिख रहे थे जब वो यॉर्कर लेन गेंद डाली गई थी। गेंद पैर पर ज़रूर लगी थी, लेकिन ऑफ स्टंप के बाहर खेल रहे थे बल्लेबाज। हो, चांगला अनुभव आहे अंपायर शकील कोटी यांच्याकडे. पुन्हा पहा ॲक्शन रिप्लेमध्ये का त्यांनी इथे अपील खारिज केली. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल होता. तिन्ही स्टंप दिसत होते आणि त्याचमुळे त्यांचा योग्य निर्णय मी म्हणेन. इस बार ड्राइव किया है, बहुत ही शानदार टाइमिंग और प्लेसमेंट। लाजवाब स्ट्रोक भावेश पवार के बल्ले से, 4 रन। एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह इथे दाखवत असताना भावेश पवार थोडासा पुढे टाकला होता, ओरपीच होता, आणि या फटक्यांसाठी तर भावेश जाणला जातो. या अगोदर त्याने एक्स्ट्रा कव्हरला षटकार देखील ठोकलेला आहे मागच्या सामन्यांमध्ये. आणि पहा हा काय ड्राईव्ह होता, अगदी नजरेच्या समोर त्याच्या बॅटमधून येतो हा चौकार. इसीलिए भावेश पवार के विरुद्ध गेंदबाजी करना काफ़ी मुश्किल है, क्योंकि ऑफ साइड में भी अच्छे शॉट्स लगाते हैं, ऑन साइड तो उनका मजबूत पक्ष है ही। गेंद के मेरिट पर भी बहुत अच्छी तरह से खेलते हैं। रन संख्या अब 90 रन, 90 रन बने हैं, 1 गेंद पारी में शेष। एक बड़ा टोटल यहाँ पर जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम का। इस बार ऊंचाई ज़्यादा है, कैच बन सकता है। डिप स्क्वेरिश मिड विकेट के खिलाड़ी गेंद के नीचे, अजीत मोहिते मोहिते मोहिते, कैच ड्रॉप। काफ़ी सारा जगल किया और आखिरकार कैच ड्रॉप। 2 रन मिले भावेश पवार को, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम की। कुल रन संख्या 92। पुल किया था इस बार, बल्ले के ऊपर लगी थी, जिस वजह से मैदान के बाहर गेंद को फेंक नहीं पाए। अजीत ने गलती की आखिरकार, और एक अच्छा टोटल यहाँ पर आखिरकार देखने को मिला है। 92 रन बनाए गए हैं एनके स्पोर्ट्स खानवल टीम के सामने। 6 ओवर्स में ये मुकाबला जीतने के लिए 93 रनों की बहुत बड़ी चुनौती।
वैसे दोनों भी टीमों के लिए ये महत्वपूर्ण मुकाबला है। 3-3 मैचेस दोनों टीमों ने जीते हैं और इस मैच को जो भी टीम जीतेगी वो सुपर 8 के लिए क्वालिफाई कर जाएगी, इसमें कोई संदेह नहीं है। आइए अब चलते हैं अगले मैच के टॉस की तरफ। टॉस बॉक्स में जहां पर मायरा स्पोर्ट्स और रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स के बीच में टॉस किया जाएगा। इट्स ओवर टू प्रेरणा गुप्ता। Well, extending a very warm welcome to all our viewers viewing us on television screens, mobile screens, and all around in the stadium. Very warm welcome. You are watching BC4 and Altaf Bali presents Bhiwandi Premier League Season 2. ये नहीं देखा तो क्या देखा। और हम आ चुके हैं टॉस बॉक्स की तरफ, जहां पे हमारे दोनों कप्तान खिलाड़ी हमारे साथ मौजूद हैं और अब हम करने वाले हैं टॉस के बारे में हमें बताएंगे सर। आ जाइए सर आप बीच में। नमस्कार, स्वागत आहे भिवंडी प्रीमियर लीगचा आणखीन एक महत्त्वाचा सामना। टॉसबद्दल मी तुम्हाला माहिती देतो। BC4 आणि दुसऱ्या बाजूला कॉईनच्या आहे BPL। मी जनाब शादाब भाई यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे आणि त्यांच्याच बरोबरीने मॅच रेफरी अजीम हमदुल्ले यांना देखील आम्ही इथे आमंत्रित करतोय। सुस्वागतम सुस्वागतम। बीपीएल का कॉल दिया है और आ गया है बीपीएल। कॉन्ग्रेचुलेशंस, बैठ जाएंगे। थैंक यू सो मच शादाब जी। तो आप टॉस जीत चुके हैं, आपका लक 2 बार से अच्छा चल रहा है टॉस में। क्या चूज करना चाहोगे? बैटिंग चूज। ओ माय गॉड, दिस इज समथिंग डिफरेंट। पहली बार मैं देख रही हूँ कि मैं किसी को पूछ रही हूँ कि आप क्या चूज करना चाहोगे, उन्होंने बोला है बैटिंग। क्यों बैटिंग चूज करना चाहेंगे? हमारी बैटिंग अच्छी हो रही है और हम इनको ज़्यादा से ज़्यादा टारगेट देंगे। क्या लगता है कितना टारगेट दे सकते हो आप? 80+ देने की कोशिश करेंगे। सबसे भरोसेमंद बल्लेबाज किनको भेजने वाले हो? हमारी टीम में तो सभी भरोसेमंद है, बट ऊपर के जो बैट्समैन है दानिश, मतीन, राहुल जुगाड़िया, सब के सब अच्छे परफॉर्म में है और इंशाल्लाह सब अच्छा ही खेलेंगे अभी। बहुत बहुत शुक्रिया आपके जवाबों का सर। हरीश माझ्या बरोबरीने आहेत। हरीश, टॉस तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? कारण मागील 4ही सामने तुम्ही पराभूत झालेला आहात बैटिंगच केली असती आणि आता मात्र क्षेत्ररक्षण करायचं आहे। समोरच्या संघाच्या कॅप्टनने मागच्याही मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, याही मॅचमध्ये त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला। काय वाटतंय पॉवर प्लेमध्ये असे कुठले गोलंदाज ते या टीमला रोखतील? आहेत मयूर आहे, जयतूर आहे, ज्याकडून खूप अपेक्षा आहे की त्यांनी कमीत कमी धाव द्यावा आणि पॉवर प्लेमध्ये त्यांना रोखावा। काय चुका झाल्यात आतापर्यंत टीमच्या परफॉर्मन्समध्ये? कारण 4 सामने तुम्ही पराभूत झालेला आहात। टीममध्ये थोडी युनिटी नव्हती आणि कॉम्बिनेशन टीमचं बनलं नाही आणि थोडासा सगळ्यांचा फॉर्म थोडा इकडे तिकडे होता आणि थोडासा स्ट्रगल केला आम्ही। आशा करूया की हा सामना चांगला होईल, शेवट गोड केला जाईल रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कडून। नक्की सर। चला, शुभेच्छा आहेत त्याच्यासाठी। वेल, हमारे दोनों कप्तान यहाँ पर अपना टॉस चूज कर चुके हैं। टॉस इथे नुकताच संपन्न झालाय। मायरा स्पोर्ट्सच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरुद्ध। लगेचच सामन्याकडे वळूया, तत्पूर्वी जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये। धन्यवाद। धन्यवाद कुणालजी All the दाते, best. प्रेरणाजी गुप्ता। जाऊयात चालू असलेल्या सामन्याकडे। 93 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि मदरजी माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत। आणि मदरजी, कुठलीच धावसंख्या विजयाची शाश्वती देऊ शकत नाही, तर असं नाही आहे की 93 धावांचा पाठलाग होणार नाही आहे, पण आता त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते आहेत। डावखुरा फलंदाज सुरेश आणि नॉन असेल अजित। यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने बॉटम एंडचा वापर केलाय, बॉल स्विंग केलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये पहिल्याच बॉलवर पहिला विकेट डाऊन, फलंदाज बाद। जी बिल्कुल, यहाँ पर पहली गेंद के ऊपर विकेट गिर रहा है। जहाँ हमने देखा था कि जॉली स्पोर्ट्स कामतगर का भी पहली गेंद के ऊपर विकेट गिरा था, तो यहाँ पर हम देख रहे कि इनके स्पोर्ट्स खांडवाल का भी पहली गेंद के ऊपर विकेट गिरा है। सुरेश पारदी की यहाँ पर पारी समाप्त होती हुई। अच्छा, क्या समाप्त किया था? वहाँ मिड विकेट पे खड़े खिलाड़ी मोहिल मात्रे वहाँ मौजूद थे। आजच्या दिवसात संध्याकाळी सुपर 8चा लॉट होणार आहे, तर जे संघ जिंकलेले आहेत त्यांच्या कॅप्टन्सनी आमच्या या ठिकाणी यायचं आहे। अतिथी कक्षावर जे क्वालिफाय झालेले संघ आहेत त्यांचा लॉट्स केला जाणार आहे, तर संध्याकाळी सत्रामध्ये विजयी संघाचे कॅप्टन्सने या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे।
पहिल्याच बॉलवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न का होऊ नये, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, 93 धावांचा पाठलाग करायचा आहे, पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी सुरेश पारधीचा पाहायला मिळाला. बॉल खूप जास्त हवेत चढला होता आणि त्यामुळे एलिव्हेशन जास्त, डिस्टन्स कमी आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय भावेश. स्ट्राईक एंडला तुम्हाला फलंदाज पाहायला मिळतोय तर म्हणजेच अजित मोहिते. बॉलिंग ट्रॅकवर भावेश. राऊंड विकेट पुल केलंय बॉलला, मिड विकेट रिजन ओपन होतं, क्षेत्ररक्षक येतोय दुरून बॉल अडवण्यासाठी पण तो फक्त पाहतच राहील. विकेट नंतर सडेतोड प्रतिउत्तर चौकार. जी हाँ, पिछली गेंद के ऊपर जहाँ विकेट निकाली थी भावेश पवार ने, इस बार बहुत बढ़िया स्ट्रोक खेला है वहाँ बल्लेबाज अजित मोहिते ने, पुल किया था उस गेंद को. खाली क्षेत्र में गेंद जाती हुई 4 रनों के लिए चौके की मदद से अपना और अपनी टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज अजित मोहितेला आपला दमखम दाखवावा लागेल, आपला दर्जा दाखवावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जातोय. 22ची एक धाव धावफलकामध्ये ऍड केली जाईल. एका धावेची वाढ, धावसंख्या झाली 1 गडी बाद 5 धावा. जी बिल्कुल, इस बार बहुत बढ़िया गेंद रही थी वहाँ पर भावेश पवार की. बहुत बढ़िया बल्लेबाजी देखने को मिली. एक बार फिर से भावेश द्वारा फिनिशिंग टच दिया है उन्होंने. 28 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी खेली है. फुल टॉस आहे, उडवलाय बॉलला काऊ कॉर्नर रिजन मध्ये. बॉल जातोय फ्लेक्सला कनेक्ट होतोय. आउट ऑफ द स्टँड फॉर मॅक्सिमम सिक्सर. बहुत बढ़िया स्ट्रोक वहाँ पर भावेश के बल्ले से आता हुआ वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से गेंद जाती हुई 6 रनों के लिए. सिक्सर की मदद से स्कोर तेजी से इस वक्त आगे बढ़ता हुआ 11 रन. मजरजी, भावेशच्या विरोधात भावेशचा हल्ला. यावेळेस पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर. बॉलला ड्राईव्ह केलं जाते लॉंग ऑन रिजनमध्ये. एक धाव तर नक्कीच मिळेल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे प्रोटेक्ट करण्यासाठी. एका धावेची वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. मिला जुला ओवर अब तक यहाँ पर घटता हुआ भावेश पवार का. जिस तरह से हम देख रहे हैं कि पहली गेंद के ऊपर विकेट, उसके बाद बाउंड्री, फिर एक सिक्सर. ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस ड्राईव्ह मिळवला. क्षेत्ररक्षक आहे, 1 बाउन्स कलेक्ट करेल. धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच होता. अपील तर केले गेलेले आहे. तिसऱ्या पंचांची मागणी धावचीच्या डिसिजनसाठी. जबरदस्त रिफ्लेक्सेस त्या ठिकाणी मिळवला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. भावेश बजागेने खूप चांगल्या पद्धतीने रिफ्लेक्सेस दाखवले आणि जसा बॉल त्याच्या हातात आलाय तसाच त्याने थ्रो केलाय. क्लोज कॉल आहे. धडधड नक्कीच वाढेल कारण चांगल्या पद्धतीने खेळ होता. तर पंचांच्या माध्यमातून डिसिजन आलंय OUT आउट. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बहुत बढ़िया थ्रो वहाँ पर भावेश बजागे का रहा था. देखिए, भावेश पवार की गेंद थी, भावेश बजागे का थ्रो था और भावेश ठाकरे आउट होकर चले गए. क्या बात आहे. तिन्ही रोलमध्ये तुम्हाला भावेशच पाहायला मिळाले, फिल्डर, बॅटर, बॉलर. पण मी या ठिकाणी कौतुक करेन भावेश बजागेचं, कारण संपूर्ण महत्त्वपूर्ण रोल त्यानेच अदा केला या धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद करण्यासाठी. जी बिल्कुल, देखिए जब वो बल्लेबाजी कर रहे थे तब भी मैंने कहा था कि वो सिटी इमर्जिंग के बहुत बढ़िया प्लेयर है. जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की और आज जिस तरह से उन्होंने थ्रो लगाया है. चांगली सुरुवात या षटकाची दोन्ही संघाकडून. जसं तुम्ही चांगला उल्लेख केलात की दोन्ही संघाच्या बाजूने एक षटक जाते, कारण या षटकामध्ये धावा गोळा केल्यात आतापर्यंत 12 धावा आणि बॉल्स फेकून झाले 6. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि 93 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर 12 धावा लावल्यात. अजूनही 30 बॉल्समध्ये 81 धावांची गरज विजयासाठी असणार आहे. जी बिल्कुल, यहाँ पर पहले ओवर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो 12 रन, लेकिन 2 महत्वपूर्ण विकेट भी गिरे. पहले हमने देखा कि सुरेश पारधी की पारी समाप्त हुई, उसके बाद एक बेहतरीन थ्रो रहा था जहाँ पर भावेश ठाकरे की पारी समाप्त. अगले बल्लेबाज आते हुए सहबान फक्की. हालांकि BPL सीजन 2 में एक मैन ऑफ द मैच ज़रूर उन्होंने लिया है. एक बार फिर से उसी तरह की पारी को उनको दोहराना होगा. एक्झॅक्टली. पहिल्या षटकात तर सुरुवात मी तर सांगेन की बॉलिंग करणाऱ्या संघाकडून थोडी चांगली झाली. पुन्हा एकदा विहंगम दृश्य तुम्हाला पाहायला मिळते. परशुराम टावरे स्टेडियम भिवंडीचं, ज्या स्टेडियमवर ही भिवंडी प्रीमियर लीग पर्व दुसरं ही स्पर्धा खेळवली जाते. नवीन षटकाची सुरुवात हाजी समज स्टँड एंडकडून गोलंदाज करतोय धनराज. स्ट्राईकवर बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजेच सायबान. नॉन स्ट्राईकला असेल अजित मोहिते. दुसऱ्या षटकाची सुरुवात कुठल्या संघाच्या बाजूने दमदार होते हे पण देखील तितकंच रंजकतेचं असेल. पहिल्या बॉलवर क्रॉस बॅटेड स्ट्रोक, मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगाने पुढे सरसावलाय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेची वाढ धावसंख्या जाते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. चला, मी क्वालिफाय संघ जे झालेत त्यांना आमंत्रित करतोय. ग्रुप वेमधून आगरी राजा फोगाव आणि बालाजी ग्लोबस हे क्वालिफाय संघ आहेत. त्यासोबत सोनादेवी विहान मितकुमार जे 3rd पोझिशनला आहेत त्यांनी देखील संध्याकाळी 5 वाजता या ठिकाणी हजर राहायचे.
कॅप्टन किंवा एक प्रतिनिधी किंवा ग्रुप बीचे 2 क्वालिफायर संघ आहेत मॅगी 11 आणि RD440 आणि थर्ड पोझिशनला आहे चॅलेंज स्पोर्ट्स. या संघातल्या कॅप्टननी किंवा एका प्रतिनिधींनी 5 वाजता संध्याकाळी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हजर राहायचे. धन्यवाद. पुन्हा एकदा धनराज ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टाइम आहे. ओव्हर द बॉलर हेड मिडॉचा क्षेत्ररक्षक यावेळी ऍक्टिव्ह झालाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद झाला अजित मोहिते. सर्वात महत्वपूर्ण फलंदाज होता NK स्पोर्ट्सचा, तो मात्र स्वतःच झालाय बाद. बिल्कुल यहाँ पर एक बड़ा विकेट गिरता हुआ अजीत मोहिते जो आइकॉन खिलाड़ी है उनका विकेट गिरता हुआ, ये देखिए किस तरह से वहाँ पर धनराज ने एक बड़ा विकेट हासिल किया है. फोर्स करने की कोशिश की थी उस गेंद को, लेकिन मिस टाइम स्ट्रोक रहा और कोई गलती नहीं की अमूल पाटिल ने. अगर हम पूरे टूर्नामेंट की बात करें तो अजीत मोहिते का जो परफॉर्मेंस रहा था उतना बेहतर नहीं रहा है. एक्झॅक्टली लक्षात राहील अजित मोहितेच्या भिवंडी प्रीमियर लीग ही स्पर्धा, कारण एक विश्वास असतो संघ मालकाचा आणि तो विश्वास सार्थ ठरत आला नाही आहे. पण तरी देखील चांगला खेळ आतापर्यंत NK स्पोर्ट्स खांडवळचा राहिलेला आहे. महेंद्र मागेच्या जोरावर त्याने खूप चांगले मॅचेस जिंकलेले आहेत. पण मात्र संघ कुठल्या एका खेळाडूवर डिपेंड नसतो, त्यासाठी सांघिक शक्ती दाखवणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी आता पुढच्या क्रमांकावर फलंदाज आलेला आहे तो म्हणजेच दक्षत. जी बिल्कुल, दक्षत शिंगोले बाली ट्रॉफी के प्लेयर ऑफ द डे रहे थे दक्षत शिंगोले. बहुत बढ़िया बल्लेबाजी की थी उन्होंने. लेकिन अगर हम देखें तो इस वक्त NK स्पोर्ट्स खांडवाल की जो पोजीशन है इस वक्त थोड़ी सी लूज़ नज़र आ रही है, क्योंकि ऊपरी क्रम के बल्लेबाज तीनों ही बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए. लेकिन अभी भी वहाँ पर साहिबान फक्की मौजूद है और उनका साथ देने के लिए दक्षत शिंगोले. 13 धावा धावफलकावर आहेत NK स्पोर्ट्स टीमच्या आणि गडीबाज झालेत एकूण 3. नाजूक अवस्था या ठिकाणी तुम्हाला NK स्पोर्ट्सची पाहायला मिळते. चांगली सुरुवात या दुसऱ्या डावामध्ये जॉली स्पोर्ट्स कामतगर टीमची. यावेळेस खराब बॉल होता, तितकासा चांगला नव्हता. आकुटेपाच्या बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पोझिशन घेत ऑन साईडला स्विंग केलंय, बॉल जातोय लॉन्ग लेग रिजनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जी बिल्कुल, उतनी बेहतर गेंद नहीं रही थी इस बार धनराज की, जिस तरह से उन्होंने पहली 2 जो गेंदें की थी. अच्छा स्ट्रोक आता हुआ साहिबान फक्की के बल्ले से, चौके की मदद से स्कोर आगे पहुंचता हुआ 17 रन. 3 विकेटें गंवाने के बाद NK स्पोर्ट्स खांडवाल. पुन्हा एकदा मोमेंटम हळूहळू शिफ्ट करण्याचा प्रयत्न नक्कीच NK स्पोर्ट्स टीम करणार आहे, कारण अजूनही मैदानावर महेंद्र मागेचं येणं बाकी आहे. आणि त्यामुळेच मात्र कुठेतरी एक ती पोझिशन गेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटर्स करतायत. एक चांगली अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न बॅटर्स करतात. या 4 धावांची वाढ नक्कीच मदतनीस ठरेल. 3 गडी बाद 17. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गॅपमध्ये बॉल मात्र जातोय भावेश पवारच्या डोक्यावर फ्लाय होऊन लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पर साहिबान द्वारा. बैक टू बैक 2 गेंदों पर 2 खूबसूरत बाउंड्री आती हुई. ये देखिए किस तरह से इस गेंद को खेला वहाँ पर साहिबान फक्की ने. लॉन्ग ऑन की दिशा में गेंद जाती हुई 4 रनों के लिए. चौके की मदद से स्कोर अब आगे बढ़ता हुआ 21 रन. 3 विकेटें गंवाने के बाद. देखिए इंटरव्यू में महेंद्र मागी ने कहा था कि जो उनके बल्लेबाज ऊपरी क्रम के वो अगर अच्छा स्टार्ट देंगे तो बाकी का काम मैं खुद कर लूँगा. लेकिन शुरुआत उस तरह की नहीं मिली. लेकिन अभी भी ये कहेंगे हम कि महेंद्र मागे का आना बाकी है. साहिबान चांगला खेळ करतोय. बघा पुन्हा एकदा चार्ज झालाय साहेबान आणि साहेबांच्या बॅट मधून आला एक धुआंधार दमदार षटकार. बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ देखने को मिल रही है साहिबान फक्की द्वारा. बेहतरीन बल्लेबाजी. असं वाटते महेंद्र मागेने टाळी दिले साहेबांना की तुझी आता जबाबदारी आहे, ती जबाबदारी ओळख आणि तुझ्या माध्यमातून तसा खेळ झाला पाहिजे. बघा किती चांगल्या पद्धतीने पोझिशन आलेलं आहे अवे फ्रॉम द बॉडी. तरी देखील तितकाच दमकम, तितकाच जोर, तितकीच ताकद, तितकीच गुणवत्ता या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाल्या आहे. 6 धावांच्या वाढीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावर. जी बिल्कुल, जिस तरह से उन्होंने बल्लेबाजी की है इस टूर्नामेंट में, बहुत बढ़िया बल्लेबाजी की है. कल के दिन भी हमने देखा कि एक मुकाबले में वो मैन ऑफ द मैच रहते और अब भी बहुत बढ़िया बल्लेबाजी करे. 15 रनों पर नाबाद है, 4 गेंदों का सामना किया है. दबाव हळूहळू शिफ्ट होतोय आता जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या टीमवर, कारण साहेबान जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी दाखवतोय. 15 धावांवर खेळतोय. खूप चांगला स्ट्राईक रेट साहेबांचा या डावामध्ये पाहायला मिळतोय. चांगली ड्राईव्ह आहे त्या ठिकाणी. भावेश आहे, धावचीची संधी चालून आली आहे. डिरेक्ट ट्रिक झालाय का? पंचांकडे तर अपील केली गेले. पुन्हा एकदा पंचांनी 3ऱ्या पंचांची मागणी केलेली आहे धावचीच्या अपीलसाठी. जबरदस्त रिफ्लेक्सेस मिड ऑफला भावेश पवारचे पाहायला मिळाले. रिप्लेमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो त्या ठिकाणी थोडासा क्लोज डिसिजन असणार आहे मित्रांनो, आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. धगधग नक्कीच वाढते दोन्ही संघांच्या पॅव्हेलियन बॉक्समध्ये, डगआउटमध्ये. प्रिन्स मूवीजचं
क्रिस्टल क्लिअर नेटवर्क तुम्ही अनुभवत आहात. तितकीच चांगली पंचगिरी आमची पंच कमिटी करते. त्यांच्याशिवाय नक्कीच स्पर्धा अपूर्ण आहे. तर सर्व खेळाडू एकत्रित झालेच जरूर का तर तिसऱ्या पंचाची मागणी ऑनफिल्ड अंपायरने केलेली आहेत आणि गोकुळदास पाटील सर या ठिकाणी अचूक लक्ष डोळ्यात तेल घालून करतात. आणि पंचांचं डिसिजन काय आहे तर पुन्हा एकदा OUT चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जॉली स्पोर्ट्स कामतगरच्या क्षेत्ररक्षकांचं तुम्हाला पाहायला मिळालं आहे या डावामध्ये. आणि पुन्हा एक धावाचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद, विकेट डाऊन. बिल्कुल यहाँ पर सहबान फक्की का विकेट गिरता हुआ, जो बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे लेकिन दुर्भाग्यपूर्ण तरीके से आउट होकर वापस लौटते हुए. बघा इनफिल्डच्या आतमध्ये जेव्हा बॉल असतो आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतो तेव्हा कॉल देणं तुमची नैतिक जबाबदारी आहे. या ठिकाणी साहेबांचा कॉल होता, नकार देऊ शकला असता पण त्यानंतर मात्र धाव घेण्याचा मोह झाला आणि मोहाला बळी पडताना मात्र धावचीच्या स्वरूपात स्वतःला बाद करून घेतलंय. पण अजून एक जमेची बाजू काय ठरते, जो सकाळच्या सत्रामध्ये इनफॉर्म होता या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा महेंद्र मागे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जायला पाहायला मिळतोय. पण त्यांनी जेव्हा कमेंट दिल्या होत्या की तो सामना वेगळा होता, तो संघ वेगळा होता, पण आता मात्र तो संघ प्रतिस्पर्धी संघ वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येक सामना आम्हाला मात्र चांगल्या पद्धतीने खेळायचा आहे. 24 बॉल्समध्ये 66 धावांची गरज विजयासाठी असणार आहे NK स्पोर्ट्स खांडवळला. जी बिल्कुल, अब यहाँ से 4 ओवर का खेल बचा है जिसमें 66 रन, डबल 6 रन और चाहिए, जबकि पहले 2 ओवर में जो अब तक रन बने हैं 27 रन बने 4 विकेटें गंवाने के बाद. महेंद्र मागे अब आते हुए क्रीज पर और उनका साथ देंगे दक्षत शिंगोले. ही 7 महत्त्वाची आहे. 4 गडी बाद झाले. स्टार्टिंग ऑर्डर निकामी झालेली आहे NK स्पोर्ट्स खांडवळ टीमची आणि आता मिडल ऑर्डर बॅटर्सला आपला दमखम दाखवावा लागेल. पण महेंद्र मागेच्या समोर देखील एक कडवं आव्हान असणार आहे भावेश पवारचं. एक बेस्ट वर्सेस बेस्ट हा कॉन्टेस्ट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये मजरजी पाहायला मिळेल. जी बिल्कुल, एक बहुत बढ़िया कंपटीशन यहाँ पर देखने को मिलेगा. महेंद्र मागे वर्सेस भावेश पवार. पहली गेंद वहाँ पर लोअर फुल टॉस गेंद ऑन साइड की दिशा में टर्न कर दिया उस गेंद को महेंद्र मागे ने. 1 रन आएगा इस गेंद के ऊपर. देखिए मनीष सर, अगर हम स्कोर देखें तो बहुत बढ़िया नज़र आ रहा है, लेकिन विकेटें भी गिरी यहाँ पर, 4 विकेटें भी गिरी है. या बॉलला न्याय दिला ॲक्च्युली महेंद्र मागेने. पहिला बॉल फेस करताना भावेश पवारच्या या बॉलला न्याय दिला आहे. बॉटम हँडचा वापर करून बॉलला फक्त मिड विकेट रीतमध्ये टर्न करून 1 धाव कंप्लीट केले. पुढच्या बॉलवर काय बिल्कुल वहाँ पर सम्मान दिया था उस गेंद को, क्योंकि महेंद्र जानते हैं क्योंकि अभी सिर्फ 2 ही ओवर बचे हैं, अभी 4 ओवर का खेल पूरा बचा हुआ है. उसी बीच वहाँ पर देखना दक्षत शिंगोले ने इस गेंद को बहुत ऊपर खेल दिया है. गेंद के नीचे खिलाड़ी और दक्षत शिंगोले की पारी यहाँ पर समाप्त होती हुई. समान कालांतराने विकेट डाऊन होत आहेत. ही कुठेतरी एक कमतरता जाणवते बॅटिंग लाईनअपमध्ये NK स्पोर्ट्स टीमच्या. निरंतरता दिसत नाही आहे बिलकुल. अर्धा संघ तंबूच्या दिशेने परत झाला. बघा शॉर्ट ऑफ गुडलेन बॉल होता, हलका बाहेरच्या दिशेने टर्न होत होता, ऑन साईडला एलिव्हेट केलं आहे बॉलला. मिड विकेट रिजनमध्ये क्षेत्ररक्षक चांगल्या पोझिशनमध्ये फुटभर अंतराच्या आतमध्ये अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ हा झेल कंप्लीट केला गेला आहे आणि दक्षतला मात्र परतावा लागणार आहे. जी बिल्कुल, बहुत ज़्यादा ऊपर खेल बैठे थे दक्षत, लेकिन कोई गलती नहीं की मिड विकेट पे खड़े हुए खिलाड़ी प्रेम ने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. तुषार शेळके हा देखील एक डिस्ट्रक्टिव्ह बॅटर आहे भिवंडीतला आणि कदाचित थोडासा उशिराने येतोय, पण हीच वेळ आहे तुषार शेळकेला दाखवून देण्याची की नक्की फलंदाजी काय असतं आणि आम्ही सुद्धा एका चांगल्या पद्धतीने फिनिश देऊ शकतो या सामन्याला. जी बिल्कुल, तुषार शिल्के बहुत बढ़िया बल्लेबाज है और इस ग्राउंड पर वो हमेशा अच्छी बल्लेबाजी करते. चाहे हम अंजुमन ट्रॉफी की बात करें, जब वो चैलेंज के लिए खेले थे एक बेहतरीन पारी खेली, और बाली ट्रॉफी में जब ग्रामीण से वो खेले थे तो शेलार के सामने में उन्होंने एक अच्छी पारी खेली थी. तर नक्कीच संध्याकाळी 5 वाजता विजयी संघाने यायचं आहे, म्हणजे जे क्वालिफाय झाले त्या संघाने यायचं आहे. अग्रजा पोगाव बालाजी ग्लोबस ग्रुप ए मधून क्वालिफाय झालेत आणि ग्रुप ए मधून 3rd पोझिशनला सोनादेवी विहान मितकुमार आहे आणि ग्रुप बी मधून क्वालिफाय झालेले संघ आहेत मॅगी 11 आणि RD440 आणि 3ऱ्या क्रमांकावर चॅलेंज स्पोर्ट्स. इस बार आते साथ वहाँ पर बड़े हिट की तरफ गए थे तुषार. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है भावेश द्वारा. ये देखिए किस तरह से बिट हुए इस गेंद के ऊपर. ऑन साइड की दिशा में बड़ा धमाका करने की कोशिश की थी वहाँ पर बल्लेबाज ने. स्कोर अभी भी रुका हुआ है 28. एक और अच्छी गेंद वहाँ पर बैक टू बैक अब 2 गेंदें डॉट खेलते हुए तुषार शिल्के. गजब की गेंदबाजी यहाँ पर देखने को मिल रही है.
द्वारा इस बार बाहर की तरफ काटा था उस गेंद को। आणि ज्या संघाची मी नावं घेतली आहेत त्या संघाच्या कॅप्टनने किंवा प्रतिनिधींनी फक्त 5 वाजता या ठिकाणी रिपोर्ट करायचं आहे अशी विनंती आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत केली जाते. एक और अच्छी गेंद वहां पर, लगातार 3 गेंदें। अब तक अगर हम इस ओवर की बात करें मनीष सर तो सिर्फ 1 रन खर्च किया है और एक बड़ा विकेट भी हासिल किया है, इसीलिए तो इन्हें हर फन मौला खिलाड़ी कहा जाता है, चाहे इनसे आप बल्लेबाजी करा ले या फिर गेंदबाजी करा ले। उसी बीच वहां पर ऑन दी अप खेला इस गेंद को, लेकिन रन नहीं लिया वहां पर महेंद्र मागे ने। भावेश पवार ॲट इट्स इज बेस्ट हेच कुठेतरी गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकांचा खेळ परिपूर्ण झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत NK स्पोर्ट्स टीमच्या 28 धावा आणि आता नक्कीच मोठा पल्ला पार करायचा आहे. जवळपास एक 18 बॉलमध्ये 65 धावा पूर्ण करायच्या आहेत आणि नक्कीच आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करतोय आणि 2 दिग्गज समालोचकांना या ठिकाणी आमंत्रित करतोय आणि पुढच्या 3 षटकांसाठी आपण आवाज ऐकूया अजयजी घरत सरांचा आणि त्यांच्यासोबत कुणालजी दाते सरांचा. वेलकम इन कॉमेंट्री बॉक्स. जी बिल्कुल, अब बचे हुए 3 ओवर में ये देखना होगा किसकी होती है और किसकी होती है जय जयकार, ये सब कुछ बताएंगे कुणाल दाते सर और अजय घरत नहीं, अजय ग्रेट सर. धन्यवाद मनीषजी. आणि त्याचबरोबरीने मजर यांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहात. 18 बॉलमध्ये 65 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅचमध्ये आणि महेंद्र मागे आहे तर पॉसिबल देखील आहे ज्या पद्धतीने तो मागच्या मॅचमध्ये खेळलाय. आमच्या कॉम्बॉक्समध्ये अजय घरत सर जोडलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. 18 बॉलमध्ये 65 काय वाटतंय, चांगली गोलंदाजी झाली भावेशकडून या षटकामध्ये? धन्यवाद कुणाल. जी हाँ, भावेश पवार ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है. उनका स्पेल ख़त्म हो चुका है, वो एक राहत की बात हो सकती है बल्लेबाजों के लिए, लेकिन इक्वेशन बहुत कठिन नज़र आ रहा है. 18 गेंदों पर 65 रन. कल जब महेंद्र बैटिंग के लिए आए थे 3 ओवर में 73 रन चाहिए थे. आज के पहले मैच में हमने देखा 3 ओवर में 58 रन चाहिए थे. कल हालांकि मैच जिता नहीं पाए, लेकिन कल की पारी भी अद्भुत थी और आज की पारी तो उससे भी बेहतरीन रही थी. मैच जिताया उन्होंने और फिर से उसी तरह का लगभग समीकरण उनके सामने है. लेकिन क्या कुणाल आपको लगता है कि ये ज़रूरी है कि महेंद्र जिस टीम के लिए खेले वो जब बल्लेबाजी के लिए आए तो इसी तरह का इक्वेशन उनके सामने हो? असं झालंच पाहिजे कारण त्याला चेस पसंत आहे आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर मागच्या मॅचमध्ये काय रन चेस केले होते. चेस मास्टर आहे तो आणि जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो फील्डिंग करण्याचा निर्णय घेतो त्यावेळेला त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं हास्य दिसतं. आणि पाहूया आता ह्या रन चेस होतील का. परंतु 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर परिस्थिती विपरीत आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. 5 फलंदाज बाद झालेत, 28 धावा त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. महेंद्र मागे नुकताच बॅटिंगसाठी आला, 1 बॉलमध्ये 1 आणि तुषारने रन केलेले आहेत. आत्तापर्यंत स्कोर बोर्डवर 4 बॉलमध्ये 0. लेकिन कहीं ना कहीं उनकी बल्लेबाजी में जो टॉप ऑर्डर में बिग गन्स है वो फायर नहीं कर रहे हैं, उससे ज़रूर निराश रहेंगे कैप्टन महेंद्र. हो, कोलॅप्स झाली आहे टॉप ऑर्डर. ज्या पद्धतीने दबाव आला आहे त्या मधल्या फळीवर. महेंद्र मागे स्ट्रायकिंग एंडला आणि बॉलिंगसाठी आलाय राकेश प्रभू. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने हे प्रभू आलाय आणि त्याचं लगेच स्वागत करत असताना महेंद्र मागेच्या बॅटमधून हा षटकार. कहीं ना कहीं राकेश प्रभु की भी अग्नि परीक्षा रहेगी. पहली गेंद यॉर्कर ठिकाने पर गिरी नहीं, ओवर पिच गेंद और उसको लॉफ्ट कर दिया लॉन्ग ऑन के ऊपर से. पहली गेंद पर छक्का इस ओवर में. सेकंड बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. चांगलं टायमिंग महेंद्र मागेच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 34. दुसरा बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. हा देखील एक मोठा खेळाडू आहे राकेश प्रभू. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला आणि शॉट ऑफ गुडलेन थोडासा टाकला, मागे टाकण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आतमध्ये आला बॉल आणि थोडासा खाली देखील राहिला अजय. और यही एक गेंद रही है पूरे टूर्नामेंट में जिस पर बीट हुए हैं महेंद्र मागे, जब गेंद नीची रही है. अगदी बरोबर आहे. ज्या ज्या वेळेला बाउन्स मिळाला बॉलला त्यावर तो तुटून पडलाय, परंतु जेव्हा जेव्हा खाली राहिलाय बॉल त्यावेळेला थोडासा निराश तो होतो. हा बॉल पुढे खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला एज घेतली आणि त्यानंतर भावेशचं सेलिब्रेशन, त्याचबरोबर संपूर्ण टीमचं सेलिब्रेशन सुरू झालंय. फलंदाज महेंद्र मागे ते आउट होतोय. राकेश देखील सांगतोय हो तू एक षटकार चांगला मारला मला, परंतु आता जावं लागेल तुला डगआउटमध्ये.
जी हाँ, आखिरकार जीत राकेश प्रभु की हुई है। पिछली गेंद डॉट रही थी और ये गेंद भी देखिए लगभग उसी लेन पर, लेकिन इस बार उछाल थोड़ा ज़्यादा था, ऊपरी किनारा लगा और भावेश पवार ने स्टंप्स के पीछे कोई गलती नहीं की। हालांकि इसमें महेंद्र को भी दोष नहीं दिया जा सकता है, क्योंकि बार बार उसी तरह का समीकरण आ रहा है, उनके पास कोई और विकल्प भी नहीं रहता है, उनको तो गेंद को मैदान के बाहर ही मारना है, इसी तरह का इक्वेशन रहता है। कोशिश की उन्होंने, लेकिन इस बार नाकामयाब हुए। खूप प्रयत्न चांगले केले, पहिल्या बॉलवर षटकार आला परंतु आता यश मिळालेलं नाहीये या मॅचमध्ये. विकेट मात्र मिळताना दिसते राकेश प्रभूला. प्रत्युत्तर देत असताना षटकाराचं विकेट घेऊन अशा पद्धतीने 34 रन झालेत आणि 6 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत एनके स्पोर्ट्स खांडवालचे. और अब समीकरण 15 गेंदों में 59 रनों की आवश्यकता है। हर बार एक ही खिलाड़ी आपको क्रिकेट के खेल में मैच नहीं जिता सकता है कुणाल। अन्य बल्लेबाजों की भी जिम्मेदारी है कि वो भी कुछ रन्स बनाए। हो, जबाबदारी प्रत्येक खेळाडूची असते आणि त्या जबाबदारीला अनुसरून तुम्हाला खेळ करणं गरजेचं आहे. इथे प्रत्येक वेळेला महेंद्र मागेच मध्ये जी तुमची नौका सापडलेली आहे अगदी वादळात, ती प्रत्येक वेळेला पहिलं तीरावर नेईल असं नाही आहे आणि या मॅचमध्ये त्याला अपयश आलंय. समोर खेळलाय, चांगला फटका आहे, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक धावत येत आहेत, एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न आणि पहा ऊर्जा क्षेत्ररक्षणातली, दुसऱ्या रनचा प्रयत्न, फलंदाज रनआउट होईल. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये आणि आणखीन एक धक्का इथे बसतोय. धनराजने चांगला बॉल अडवला, थ्रो चांगला होता आणि इथे एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. कमाल का क्षेत्ररक्षण वहां पर धनराज गुल्लापेल्ली द्वारा मोशन में दाहिनी तरफ भागते हुए गेंद को फील्ड भी किया, थ्रो भी अच्छा था और बाकी का काम पूरा किया वहां पर गेंदबाज राकेश प्रभु ने. एक और विकेट का पतन होता हुआ 7वां झटका लगा है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम को. तुषार शेलके केवल बल्कि खाता भी नहीं खोल पाए तुषार शेलके. ग्रुप ए आणि ग्रुप बी आज 3-3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. अजय, या BPL मध्ये भिवंडी प्रीमियर लीगमध्ये आगरी राजा पोगाव बालाजी ग्लोबस इंडस्ट्रियल पार्क आणि तिसऱ्या क्रमांकावर संघ आहे सोनादेवी विहान मित कुमार. ग्रुप बी मध्ये मॅगी 11 RD 440 चॅलेंज स्पोर्ट्स या संघाने देखील खूप चांगला खेळ दाखवला त्या सामन्यामध्ये आणि तो देखील संघ 3rd पोझिशनला आहे ग्रुप बी मध्ये. हे 6 जे संघ आहेत या टीमचे कॅप्टन आणि प्रतिनिधी आपल्याला ठीक 4:30 ते 5च्या दरम्यान इथे उपस्थित राहायचे. यानंतर पुढील कार्यक्रम कसा होईल या स्पर्धेमध्ये त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल होता, मिड विकेटला दिशा दिली आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि हा येतोय षटकार. आकर्षक स्ट्रोक जुल्फिकार मोमिन के बल्ले से. थोड़ी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसको बहुत जल्दी परख लिया था, पुल किया उन्होंने ऑन साइड में और इससे पहली वाली गेंद पर भी एक अच्छा स्ट्रोक खेला था उन्होंने. इस बार समय काफ़ी मिला शॉट खेलने के लिए और ये शानदार सिक्सर डीप मिड विकेट के ऊपर से. चांगला फटका जुल्फिकार मोमीनच्या बॅटमधून, शॉर्ट बॉल आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा षटकार येतोय. 13 बॉलमध्ये अजूनही 52 रनची आवश्यकता असेल, म्हणजे प्रत्येक बॉलवर सरासरी 4 आली आहे. 13 चेंडू आणि 52 धावा, 52 रन रिक्वायर्ड फ्रॉम 13. शॉर्ट बॉल, बाउन्सर होता, बॉल जातो विकेट कीपरकडे. पाहूया पंच काय करतायत, इशारा इथे येतोय, हा वाईट बॉल आहे. ज़्यादा ऊपर उठी थी ये गेंद. बहुत अच्छा बॉलिंग एक्शन है और ये देखिए अच्छा निर्णय अंपायर का, क्योंकि बल्लेबाज चाहकर भी मेरे ख्याल से खेल नहीं सकते थे. उनके सिर के भी ऊपर से, काफ़ी ऊपर से चली गई है. अलग अलग एंगल से हम देखते हैं तो हमारे नज़रिए भी थोड़े थोड़े बदल जाते हैं. हो, अगदी बरोबर आहे. बाउन्सरचा वापर होता परंतु जो अँगल त्याच्यानंतर दाखवला त्याच्यामध्ये स्पष्ट होतं. हे भरपूर गोष्टी असतात, या सूक्ष्म गोष्टी असतात ज्या आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसत नाही परंतु कॅमेऱ्याची लेन्स लवकर टिपते. चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. बॉल चाललाय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने, क्षेत्ररक्षण होतंय, दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवलाय, थ्रो चांगला आलाय विकेट कीपर एंडला डीपमधून. धनराजने मगाशी देखील एक रनआउट केला आणि आता देखील चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना धनराज एक अलग ही लेवल की ऊर्जा लेकर आते हैं खेल में धनराज जैसे खिलाड़ी. सफाई से हालांकि पहले प्रयास में रोक नहीं पाए थे, लेकिन बाउंड्री होनी नहीं थी. ओवर समाप्त हुआ है. इसके साथ ही जुल्फिकार ने 2 रन लेने का प्रयास किया था, लेकिन एक ही रन पर आखिरकार संतुष्ट होना पड़ा है. रन संख्या 43, 43 रन 7 विकेटों के नुकसान पर. बचे हुए 2 ओवर्स में ठीक 50 रनों की आवश्यकता. 2 ओव्हरमध्ये 50 रनची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. रिक्वायर रन रेट 25.
ग्रुप सी के मैचेस भी काफ़ी इंटरेस्टिंग हो रहे हैं। 12 गेंदों में 50 रन, हालांकि काफ़ी मुश्किल समीकरण है। विकेट भी ज़्यादा बचे नहीं है, केवल 3 ही विकेटें शेष है। एनके स्पोर्ट्स खांडवल टीम के टॉप ऑर्डर ने एक बार फिर से निराश किया। अजीत मोहिते का बल्ला बिल्कुल भी चल नहीं रहा है। सुरेश पारदी भी उतना अच्छा योगदान नहीं दे पा रहे बल्ले के साथ। और भावेश जो वन डाउन खेलने के लिए आए थे, सिक्सर से उन्होंने खाता खोला था लेकिन 7 रन बनाकर आउट हुए। उसके बाद साइबान फकी ने कुछ अच्छे शॉट्स जरूर लगाए लेकिन वो भी लंबी पारी नहीं खेल पाए। 15 रनों का योगदान देने के बाद वो आउट हुए और लगातार विकेटें गिरती रही है इस पारी में। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला। टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर दोन्हीही ऑर्डरमध्ये आपण पाहिलं की फलंदाजी चांगली झालेली नाही आहे आणि आता संपूर्ण जबाबदारी टेल एंडर्सवर आहे। 7 फलंदाज बाद झाले, 43 धावा झालेल्या आहेत। अशा परिस्थितीमध्ये 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 12 बॉलमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे। जुल्फिकार यांच्या एक बॅटमधून एक चांगला फटका आला, षटकार त्यांनी ठोकला होता। जुल्फिकार स्ट्राइकिंग एंडला बीट करून बॉल विकेट कीपरकडे आणि पहिला डॉट बॉल। बहुत अच्छी गेंद, अच्छी रफ्तार और अच्छा उछाल प्राप्त करते हुए धनराज, काफ़ी प्रभावशाली गेंदबाजी की है पूरे टूर्नामेंट में धनराज ने। आप देखोगे तो उनका बॉलिंग रनअप बहुत लंबा नहीं है और जिस तरह से दौड़ते भी है ऐसे लगता नहीं है कि बहुत ज़्यादा तेज़ बॉलिंग करते होंगे, लेकिन अच्छी खासी रफ्तार निकाल लेते हैं। हो चांगला वेग होता जुल्फिकारच्या विरोधामध्ये धनराजचा। लक्ष्य 93, 50 धावांची आवश्यकता। 11 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये। लक्ष्यापासून भरपूर दूर आहे संघ। दुसरा बॉल थोडासा दूरवरून खेळला, बॉल हवेत आहे। क्षेत्ररक्षक पॉइंट मधून बॉलच्या मागे आणि झेल सुटलाय जुल्फिकारचा। लपकना चाहिए था कहीं ना कहीं ये कैच। संदेश भोईर को, अच्छे फील्डर है, जगह बनाई थी वहाँ पर। उछलती हुई गेंद थी, शॉर्ट राइजिंग डिलीवरी और ज़ोरदार स्लैश लगाया था और स्लैश लगाते हुए बैट का फेस ज़्यादा खुल गया था वहाँ पर, मिडल नहीं कर पाए थे जिस वजह से ज़्यादा दूर गेंद ट्रैवल करी नहीं थी, लेकिन बच गए वहाँ पर जुल्फिकार। हालांकि इक्का दुक्का रनों से मुझे नहीं लगता है कि एनके स्पोर्ट्स खांडवल टीम मैच जीत सकती है। 10 गेंदें शेष है, जीतने के लिए 49 रन चाहिए। अगदी बरोबर आहे। सिंगल डबलने लक्ष्यापासून दूर चाललाय हा संघ। धनराजचा हा बॉल चांगला आहे, अगदी शरीरभेदी मारा। टप्पा पडल्यानंतर नक्की बॉडीच्या आतमध्ये येणारा बॉल आणि तोपर्यंत एक फलंदाज इथे रन आउट होईल। जुल्फिकार तो पहुंच गए थे वहाँ पर स्ट्राइकर सेन पर, लेकिन आफ्ताब का कोई इरादा नहीं था रन लेने का और ये गेंद भी बड़ी खतरनाक थी। टप्पा पड़ने के बाद तेज़ी के साथ अंदर की तरफ आई थी और बल्लेबाज ठीक तरह से खेल नहीं पाए थे, उनके शरीर से जाकर टकराई थी। जुल्फिकार चाहते थे कि स्ट्राइक उनको मिले और शायद मैं समझता हूँ कि आफ्ताब की ये सोच है कि आप सिंगल डबल लेने से क्या होने वाला है। हालांकि ऐसी सोच नहीं रखनी चाहिए, जहाँ पर आपको रन्स मिल रहे हैं वो रन्स लेने चाहिए। जुल्फिकार निराश होकर पेविलियन में लौटते हुए, जुल्फिकार ने बनाए 8 रन। आणखीन एक फलंदाज इथे गमावला एनके स्पोर्ट्स खांडवालने या मॅचमध्ये। नेक्स्ट मॅच बाहेरा स्पोर्ट्सने इथे टॉस जिंकलाय, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय रईस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या विरुद्ध। त्यांचा सामना थोड्याच वेळामध्ये रंगेल, परंतु इथे 44ला 7 अशी परिस्थिती एनके स्पोर्ट्स खांडवालची 93 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना। धनराजचा हा शॉर्ट बॉल होता, हा फॉर्म पूल केलाय मिड विकेटला, बाउंड्री लाईनला खराब क्षेत्ररक्षण, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार। बस अब यही काम करना है बल्लेबाजों को, चौके और छक्के ही लगाने हैं। अच्छा स्ट्रोक था, ऑफ स्टंप के बाहर पहले ही निकल गए थे। ये गेंद भी थोड़ी सी अंदर की तरफ आई थी और जेन्युइनली हम देखते हैं कि उनकी सारी गेंदें अंदर की तरफ आती है, ज़्यादातर गेंदें अंदर की तरफ आती है दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए। अच्छी पोजीशन में आकर पुल किया था गेंद को आफ्ताब ने। 4 रन प्राप्त किए हैं और इस चौके के साथ रन संख्या 47 पर पहुँचती हुई। फोर्टी 47 हुए हैं, 46 और चाहिए, मात्र 8 गेंदे शेष। हो, या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आतापर्यंत आलेल्या आहेत धनराजकडून। चांगली बॉलिंग, चौकार आलाय। पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेटने इनकटरचा चांगला वापर केलाय। यावेळेला हवेत खेळलेला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, स्क्वेअर लेगला जज करतोय, जजमेंट खराब होतं। त्यानंतर पुढे डाईव्ह लगवत झेल घेण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये अपयश आलं आणि तत्पूर्वी 2 धावा मिळतील। मोहिल थे वहाँ पर, मोहिल मात्रे ठीक तरह से जज नहीं कर पाए थे। काफ़ी समय था हालांकि उनके पास कैच लपकने के लिए, लेकिन जजमेंट गलत रहा और उसके बाद अंत में डाइव लगाकर कैच लेने का प्रयास किया था लेकिन असफल रहे।
केवल औपचारिकताएं शेष इस मैच में। 7 गेंदें और जीतने के लिए 44 रनों की आवश्यकता। 2 विकेट्स हाथ में है। आणखीन एक संधी इथे निर्माण झाली आहे, झेल पुन्हा एकदा घेता आलेला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण इथे सुरू आहे. किशोर त्रिशूल ठाकरे तिथे होते, पडगा परिसरातील त्रिशूल, त्यांच्या हातातून हा झेल सुटलाय. वैसे टाइगर के नाम से मशहूर है, लेकिन टाइगर शिकार नहीं कर पाए। हालांकि ज़्यादा कोई मलाल नहीं रहेगा मेरे ख्याल से फील्डर्स को भी और जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के कप्तान को, क्योंकि उनकी टीम इस समय जीत के दहलीज पर है। एक बहुत ही बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ धनराज का। थोड़े से अनलकी ज़रूर रहे, विकेटें और ज़्यादा मिल सकती थी उनको। उनका स्पेल भी यहाँ पर समाप्त हो चुका है। 5 ओवर के पश्चात रन संख्या है 49 रन 8 विकेटों के नुकसान पर। एक तरफा मैच। हालांकि इन दोनों टीमों का प्रदर्शन कुणाल हम देखें तो बहुत बेहतरीन रहा है। 3-3 मैचेस दोनों भी टीमों ने जीते हैं, एक मैच में हार मिली है केवल। और ये मैच इसलिए महत्वपूर्ण था कि जीतने वाली टीम जो है वो सीधे सुपर 8 के लिए क्वालिफाई करने वाली है। और अब नतीजा भी लगभग स्पष्ट होता हुआ इस मैच का। हालांकि क्रिकेट का खेल है, जब तक अंतिम गेंद फेंकी नहीं जाती है, अंतिम विकेट नहीं गिरता है या फिर अंतिम रन नहीं बनाया जाता है, किसी भी टीम को विजेता घोषित नहीं किया जा सकता है। लेकिन जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम की स्थिति बहुत ही मजबूत है, जीत के बिल्कुल दहलीज पर। हो, खूपच चांगल्या परिस्थितीमध्ये हा संघ सध्या खेळताना दिसतोय या मॅचमध्ये. आणि विजयाच्या उंबरठ्यावर असेल जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ एन के स्पोर्ट्स खांडवालच्या विरुद्ध. 6 चेंडू 44 धावा. समोर टाकलेला बॉल यावेळेला हवेत खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये मिड विकेटला जज करत असताना स्लॉग हिटिंग आणि ते बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय षटकार. कहीं ना कहीं आने वाले मैचेस के लिए एक ये अच्छी बैटिंग प्रैक्टिस हो सकती है अब बल्लेबाजों के लिए। मैच तो एक तरफा हो चुका है। कलीम की गेंद थी ये, ओवर पिच गेंद, बहुत ही बढ़िया बैट का स्विंग, फुल स्विंग ऑफ द बैट जिसे कहा जाता है। उमेश तरे के बल्ले से ये सिक्सर निकलता हुआ। मुल्ता गेंदबाज के तौर पर उनको खिलाया गया है वैसे देखा जाए तो इस टीम में, लेकिन अच्छी बैटिंग भी कर लेते हैं, अच्छा ऑलराउंडर है वैसे देखा जाए तो। मिस टाइम हिट, राकेश प्रभु गेंद के नीचे और एक आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल। सलग विकेट जात आहेत. एक मोठा फटका आला, त्याच्यानंतरच्या बॉलवर पुन्हा एकदा फलंदाज बाद होत असताना एन के स्पोर्ट्स खांडवाल हा संघ पूर्णपणे बॅकफुटला आहे या मॅचमध्ये. 93 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. एक मोठं लक्ष त्यांच्यासमोर प्रस्थापित केलं जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ने आणि त्याचा पाठलाग करत असताना सर्वच्या सर्व फलंदाज सपशेल अपयशी ठरले या मॅचमध्ये. और सभी को बल्लेबाजी मिल रही है। 9वें विकेट का पतन हुआ है। केवल 4 गेंदें पारी में शेष है। अभी रोचकता इसी बात में बची हुई है इस मैच में कि क्या ये बची हुई 4 गेंदें ये दोनों बल्लेबाज खेल पाएंगे। 37 रन चाहिए, 4 गेंदें बची है। नंबर 11 क्रीज पर पहुंचे हैं कुमार। ओर पिच बॉल ड्राईव्ह करत असताना डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तिथे फक्त एकच रन मिळेल आणि आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे या सामन्याच्या दरम्यान असं म्हणायला हरकत नाही आहे. ऑलआउटचं संकट टाळायचं आहे, हाच प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमचा आहे. 9 फलंदाज बाद झाला, एक संघ ऑलआउट झाला या स्पर्धेमध्ये. बॉल जास्त बाहेर टाकलाय, पंचांचा इशारा वाईड बॉल. बहुत ज़्यादा बाहर भी पिच कराया था और टप्पा पड़ने के बाद भी और ज़्यादा बाहर निकली गेंद। कलीम भी एक अनुभवी गेंदबाज है, जानवी स्पोर्ट्स के लिए काफ़ी सारा क्रिकेट खेला है उन्होंने। और जानवी स्पोर्ट्स एक ऐसी टीम हम देखते थे सिटी क्रिकेट में जिनके पास सभी बायत के बॉलर्स रहते थे। बढ़िया गेंद, इस बार पूरी तरह से बीट किया आफ्ताब को। लेकिन कुणाल, कहीं ना कहीं बल्लेबाजी के बारे में सोचना होगा इनके स्पोर्ट्स खांडवाल टीम को, खास तौर पर टॉप ऑर्डर में अभी तक वो फायर पावर देखने को नहीं मिला। फायर पावर तो है लेकिन बल्लेबाजी चली नहीं है। हा देखील बॉल परत टाकावा लागेल. आणखीन एक वाईड बॉल इथे टाकला जातोय. ही लाईन थोडीशी खराब आहे. 2 गेंदें और बची है। स्कोर हुआ है 59 रन, लक्ष्य 93 रनों का। और 80+ टोटल चेस करना हमेशा मुश्किल रहता है 6 ओवर के खेल में। बार बार इस तरह के लक्ष्य छुए नहीं जाते हैं। इस बार फुल टॉस खींच के मारा है, शानदार शॉट, फ्लैट 6। षटकार येतोय. शेवट गोल करण्याचा हा प्रयत्न आहे टीम एन के स्पोर्ट्स खांडवालचा. म्हणजे पहा बॅटिंगमधली डेप्थ दिसते इथे.
खोली आहे बॅटिंगमध्ये या टीमच्या, परंतु लक्ष्यापर्यंत नाही पोहोचू शकणार. लेकिन कोई भी कप्तान ये नहीं चाहते कि उनके 10वें और 11वें नंबर के बल्लेबाज आकर ये दिखाए कि उनके पास अच्छी बैटिंग है. टॉप ऑर्डर से आपको ज़्यादा उम्मीद होती है. टॉप ऑर्डर के बल्लेबाज रन्स बनाएंगे तो ये टीम और भी ज़्यादा आगे जा सकती है इस टूर्नामेंट में. आखिरी गेंद औपचारिकता है, फॉलिंग स्वीप लगाया वहाँ पर, मिसफील्ड और 4 रन मिलेंगे. चलिए, मैच का अंत तो अच्छा किया है एनके स्पोर्ट्स खांडवल टीम ने, लेकिन मैच जीत लिया है जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम ने. कुल मिलाकर 23 रनों से ये बड़ी जीत दर्ज की है जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम ने, और इस जीत के साथ ही सुपर 8 के लिए भी क्वालिफाई कर लिया है. ग्रुप सी में से पहली टीम बनी है ग्रुप सी में से जिन्होंने सुपर 8 के लिए क्वालिफाई किया है भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2 में. तो आज का तीसरा मैच यहाँ पर समाप्त हुआ है. एनके स्पोर्ट्स को परास्त किया है जॉली स्पोर्ट्स कामतगर टीम ने. आइए अब चलते हैं इस मैच के पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में, और वहाँ पर जान लेते हैं कि कौन है इस मैच का मैन ऑफ द मैच. वेलकम बैक टू भिवंडी प्रीमियर लीग सीजन 2. ये नहीं देखा तो क्या देखा. व्हाट अ ब्यूटीफुल, इंटरेस्टिंग, बोल्डफुल मैच. इतना मज़ा आया है ये मैच देख के. और अब हम आ चुके हैं इस मैच के प्रेजेंटेशन बॉक्स की तरफ. आप देख रहे हैं भिवंडी प्रीमियर लीग पावर्ड बाय BC4 एंड अल्ताफ बाली. वेल, इस मैन ऑफ द मैच को अवार्ड देने के लिए मेरे साथ जुड़ चुके हैं मेरे साथी कमेंटेटर, एंड हम वेलकम करेंगे अब हमारे गेस्ट्स का. कैन आई प्लीज हैव मिस्टर चंदू पाटिल ऑन स्टेज. माजीनगर सेवक संतोष पाटिल जी का हार्दिक हार्दिक स्वागत है. स्टेज पे आ जाएं. नरेंद्र चौधरी जी स्टेज पर आ जाएं, आपका हार्दिक स्वागत है. एंड लास्ट बट नॉट द लीस्ट, सुभाष ठाकरे जी स्टेज पर आ जाएं टू गिव अवे द प्राइजेस. हमारे गेस्ट्स यहाँ स्टेज पर पहुँच चुके हैं. तमाम गेस्ट्स का बहुत बहुत अभिनंदन, आपका इस्तकबाल है. यस प्रेरणा, आमच्या सर्व महानुभावांचं आम्ही या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. भिवंडी प्रीमियर लीग सीझन 2 अतिशय महत्त्वाचा सामना होता दोन्ही संघांसाठी. मात्र अखेर या सामन्यामध्ये बाजी मारली आहे ती म्हणजेच जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं, आणि या सामन्यातील सामनावीर ठरलेला आहे तो म्हणजेच भावेश पवार. भावेश पवार विद 28 रन एंड 2 विकेट. जोरदार तालियां भावेश पवार के लिए. मैन ऑफ द मैच वन मोर टाइम, नन अदर देन भावेश पवार. भावेश पवार यांना विनंती असेल आपण त्वरित यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अफलातून खेळाडू आहे. प्रत्येक सामन्यागणिक आपण पाहायला गेलो तर भावेश पवारची कामगिरी जी आहे ती बहरत चाललेली आहे. त्याचा खेळ बहरत चाललेला आहे आणि क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद तो देत आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून. अतिशय विस्फोटक फलंदाजी, 28 धावा, आणि त्यानंतर चांगली भेदक गोलंदाजी देखील, 2 गडी देखील बाद केले. तर सुरुवातीला सन्माननीय संतोषजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण द ड्रीम होम मेड केक देत आहोत. त्यानंतर एक आकर्षक ट्रॉफी सुभाषजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. ॲक्रेलिक R2चे पल्लनभाई यांच्या माध्यमातून. त्यानंतर लापास बुटीकच्या माध्यमातून हे शर्ट आपण देतोय वसीम अन्सारी आणि अनिसभाई यांच्या माध्यमातून, रिअल स्टील ट्रेडरच्या माध्यमातून. त्यानंतर आपण देतोय आकर्षक गिफ्ट हॅम्पर. सर्व पाहुण्यांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. भावेश आपण थांबायचं आहे. भावेश यांच्याशी वार्तालाप करण्याची संधी फार कमी मिळत असते, आज संधी मिळालेली आहे. भावेश, या मॅचमध्ये फक्त तुम्हीच चांगली कामगिरी केलेली नाही तर इतर फलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केलेली आहे. विशेषतः संदेश भोईर देखील फॉर्ममध्ये परतला आहे आणि त्याचबरोबर भावेश बजागेने देखील चांगली कामगिरी केलेली आहे. तर त्यांच्या परफॉर्मन्सबद्दल तुम्ही काय बोलाल?
सर्वात पहिले मी त्यांना सांगितलेलं का ओपनिंग जर आपली चांगली झाली तर 20-22 केले तरी पण आपण 80 रन करू शकतो, पण त्यांनी ओपनिंग अशी करून दिली की आम्हाला 90 रन करण्यास भाग पाडलं. म्हणजे तुमच्यावर खऱ्या अर्थानं टीम मॅनेजमेंटने भरपूर विश्वास दाखवला. टीमचे जे ओनर आहेत नरेशजी म्हात्रे त्यांनी देखील भरपूर विश्वास दाखवला. तो विश्वास तुम्ही सार्थक ठरवत आहात या स्पर्धेमध्ये. तुमचा संघ ग्रुप सी मधून पहिला संघ आहे जो क्वालिफाय झालेला आहे सुपर 8साठी. त्याबद्दल तुमचे आम्ही अभिनंदन इथे व्यक्त करतोय. अभिनंदन तुमचे, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि काय सांगाल, म्हणजे किती आनंद होतोय? चांगलाच आनंद होतो आहे, कारण माझी टीम क्वालिफाय झाली म्हणजे 8मध्ये. माझ्या स्पॉन्सरला आणि त्यांच्या गावकऱ्यांना पण खूप आनंद आहे, म्हणून मी पण जरा खुश आहे आणि त्यांचे मी धन्यवाद करतो का त्यांनी मनाचं आयकॉन म्हणून घेतलेलं आहे. आणि आता काही गोड क्वेश्चन असेल तुमच्यासाठी प्रेरणा यांच्या माध्यमातून. बाकी किसी को मैन ऑफ द मैच अवार्ड जीतने का मौका दोगे या नहीं दोगे? दूंगा, सबको चांस है. जब आप खेलते हो तो किसी को चांस ही नहीं मिलता है, यहाँ पे आप ही मैन ऑफ द मैच लेके चले जाते हैं. ऐसा नहीं कि मैं मैन ऑफ द मैच लेने के लिए क्या ऊपर नहीं आता बैटिंग पे, लास्ट में ही आता हूँ. बिल्कुल लास्ट में आते हैं, क्या बात है. अच्छा एक बात बताओ मुझे, इतने सारे प्राइजेस लेके जा रहे हो, ट्रॉफीज लेके जा रहे हो, तो घर पे मम्मी बोलती नहीं है कहाँ रखूं? घर पे पहुँचता ही नहीं. सब ले लेते हैं टीम मेंबर्स. चलो बहुत अच्छी बात है. इसी के साथ ये थे भावेश पवार हमारे साथ स्टेज के ऊपर. विद दिस टेकिंग यू बैक टू द ओके, स्टिल वी हैव सम टाइम. यस रुकिए, ज़रा रुकिए, हम जाएंगे कमेंट्री बॉक्स में, लेकिन उससे पहले 2 आइकॉन प्लेयर्स को हम यहाँ पर बुलाना चाहेंगे जिनका यहाँ पर सम्मान किया जाएगा, क्योंकि ऑल इंडिया आइकॉन प्लेयर्स यहाँ पर खेल रहे हैं. हर टीम में एक आइकॉन प्लेयर है और ये बड़ी फ़ख्र की बात है भिवंडी वासियों के लिए कि ये बड़े खिलाड़ी जो सितारे हैं टेनिस क्रिकेट के जगत में, वो यहाँ पर भिवंडी में आए हैं और अपना खेल पेश कर रहे हैं. तो सबसे पहले हम जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ के आइकॉन प्लेयर राकेश प्रभु को यहाँ पर बुलाना चाहेंगे. प्लीज वेलकम राकेश प्रभु. जोरदार तालियां. पालघर जिले के खिलाड़ी है, गेवली गांव से बिलोंग करते हैं और क्या ऊंची उड़ान भरी है उन्होंने अपने खेल के माध्यम से इस टेनिस क्रिकेट जगत में. उनका सम्मान यहाँ पर सम्माननीय शादाब खोदकर साहब और सुभाष जी ठाकरे इनके शुभ हाथों से किया जाएगा.